सगळ्यांना दिसतं स्क्रीन? येस सर. हो. तर आपण बेसिक पासून स्टार्ट करतोय. तर अकाउंटन्सी आणि फायनान्शियल मॅनेजमेंट. तर बेसिकली ना अकाउंटन्सी हे एक असं त्या ठिकाणी नाव आहे किंवा एक विषय आहे की जी की बिझनेस लँग्वेज आहे. म्हणजे जे लोकं या अकाउंटन्सीसाठी जे नवीन आहेत, तर ते अकाउंटन्सी काय आहे? तर एक थोडक्यात एक भाषा आहे. जी की म्हणजे आपण रेशो ज्याला म्हणतो किंवा आपण म्हणतो की आज अदानीने अंबानीला मागे टाकलं. तर हे काय कशाच्या स्वरूपात मागे टाकलं किंवा आपण सोप्या भाषेत म्हणतो की आपण सगळ्यात श्रीमंत तो आज माणूस आहे. पण म्हणजे त्याची नेमकं काय आहे? कशामुळे तो श्रीमंत आहे? तर अशी जी त्याची म्हणजे वेल्थ आहे थोडक्यात, तर ती त्या ठिकाणी तो वेल्थच्या बाबतीत मोठा आहे. तर ती एक भाषा आहे, की तो म्हणजे कसा पुढे आहे आणि असं. तर थोडक्यामध्ये अकाउंटन्सी एक भाषा आहे, जी की बिझनेस करताना वापरली जाते आणि अकाउंटन्सीमध्ये एक रूल्स अँड सेट ऑफ रेग्युलेशन्स आहे, जे की त्या ठिकाणी वापरलं जातं बिझनेसमध्ये. आता मी म्हणालो, की ह्या माणसाची ॲसेट एवढं आहे, लायबिलिटी एवढ्या आहेत. तर जो फायनान्शियल बॅकग्राऊंडचा माणूस नाहीये, तर तो कदाचित त्या ठिकाणी त्याला माहिती नसणार आहे. बऱ्यापैकी जॉइन होतायत आणखीन लोकं. तर मी सांगत होतो, की अकाउंटन्सी या विषयावर. तर त्यामध्ये मग जे काही अकाउंटन्सी आहे, एखादा फॉर एक्झाम्पल म्हणजे एखाद्या माणसाला पूर्ण नवीन सब्जेक्ट आहे आणि आपण त्याला डायरेक्टली त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन्सच म्हटलं, की हा असा रूल आहे आणि असं, तर ते चालणार नाही. आपल्याला थोडी त्याचे पार्श्वभूमी किंवा बॅकग्राऊंड सांगावं लागेल. तर याच्यात 2 गोष्टी आहेत. एक आहे अकाउंटन्सी आणि एक फायनान्शियल मॅनेजमेंट. तर फायनान्शियल मॅनेजमेंट जे आहे, ते आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो. फायनान्शियल मॅनेजमेंट हे काही तुम्ही म्हणजे तुम्हाला ते शब्द नवीन असेल किंवा तुम्ही पहिल्यांदा हे होत असाल. पण फायनान्शियल मॅनेजमेंट जो काही म्हणजे पार अदानीपासून किंवा अंबानीपासून जे काही बूट पॉलिश करणारे स्टेशनवरती लोकं आहेत, ते पण फायनान्शियल मॅनेजमेंट थ्रूच जातात. आता अकाउंटन्सी हा एक विषय आहे, की जो त्या ठिकाणी सेट ऑफ लँग्वेज म्हणता येईल ज्याला अकाउंटन्सी. तर आपण अकाउंटन्सी म्हणजे सुरुवात पहिल्यांदा करूया. हे एक बिझनेस लँग्वेज आहे आणि तिथे म्हणजे जे काही व्यवहार दैनंदिन बिझनेसमध्ये होतात, तर ते बिझनेसमधले व्यवहार तिथे त्या ठिकाणी त्याची नोंद ज्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज पडतात. मग ती पहिल्यांदा नोंद डिटेक्ट होते, की तो काय सेट ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे ज्याला म्हणतात, की इनफ्लो किंवा आउटफ्लो किंवा ते काय कोणत्या नेचरचं ट्रान्झॅक्शन आहे. तर ती पहिल्यांदा तर एक अकाउंटन्सी एक बिझनेस लँग्वेज आहे. त्याच्यात अकाउंट्समध्ये किंवा बिझनेसमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, तर ते कोणत्या टाइपचं ट्रान्झॅक्शन हे पहिले डिटेक्ट केलं जातं. त्यानंतर ते रेकॉर्ड केलं जातं. त्यानंतर ते म्हणजे जर ते ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी त्याला जे वाउचिंग करावं लागतं म्हणजे ते बिझनेस एथिकनुसार ते ट्रान्झॅक्शन त्या मोमेंटमध्ये झालेलं आहे का? म्हणजे सीए वगैरे काय करतात अकाउंटन्सी किंवा ऑडिट करताना, की ते म्हणजे कोणत्याही विषयाला एक प्रिन्सिपल धरून असतं. एक त्या ठिकाणी एक स्टँडर्ड्स असतात. तर त्या स्टँडर्डनुसार ते ट्रान्झॅक्शन्स होतंय किंवा रेकॉर्ड होतंय का? आता सपोज तुम्हाला मी थोडा पुढचा विषय आहे, पण आता एक जस्ट निघाला म्हणून सांगतो, की एखादा माणूस आहे त्याने बिझनेस स्टार्ट केलाय. तर तो सुरुवातीला काय करू शकतो, की सपोज त्याने सुरुवातीलाच मी पहिल्यांदा असं असू शकतं, की तो माणूस आहे, त्या माणसाने काय केलंय, की त्या ठिकाणी म्हणजे एखादी ॲसेट घेतली आहे. म्हणजे एखादा बिझनेस केला आणि त्या बिझनेसमध्ये त्याने डायरेक्टली बिल्डिंग घेतली. तर ती बिल्डिंग एक्सपेन्स आउट होऊ शकते का? तर नाही होऊ शकत. म्हणजे त्याच्यामध्ये 2 टाइप असतात. म्हणजे कॅपिटलाइज एक्सपेन्सेस असतात आणि एक म्हणजे जे काही डे टू डे म्हणजे प्रॉफिट अँड लॉसमध्ये. ह्याच्यात अकाउंटन्सीमध्ये एक 3 घटक असतात. म्हणजे पूर्वी असायचे. ट्रेडिंग अकाउंट जे की तुमचा व्यवहार जो मेन बिझनेस आहे, त्याचं ते अकाउंट असेल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, ज्यामध्ये इयरली एक्सपेन्सेस इन आणि आउट होतात. आणि तिसरं असतं तुमचं बॅलन्स शीट, ज्याच्यामध्ये तुमचा टेन्युअर जे आहे किंवा अकाउंटन्सीचे जे काही स्टँडर्ड आहेत, त्यानुसार तुमचे असेट्स हे होतील. तर मला सांगायचा मुद्दा, की त्या माणसाने आपण बोलत होतो, की त्याने जर एखादी ॲसेट घेतली आहे आणि त्याने जर त्याच्या प्रॉफिट अँड लॉसलाच जर टाकली आणि एका वर्षात मग पूर्ण एखादी सपोज त्याचा बिझनेस आहे 10 लाखाचा आणि त्याने एक 5 लाखाची ॲसेट घेतली आणि त्याने प्रॉफिट अँड लॉसला दाखवली.
तर त्यावेळेस काय होईल, त्या वर्षीसाठी त्याचा एकदम प्रॉफिट कमी होईल, कारण लॉसमध्ये जाईल बिझनेस, कारण त्याचा खर्च 5,00,000 डायरेक्ट वाढला जाईल. आणि मग तो बिझनेस म्हणजे त्या ठिकाणी त्याचा लॉस आहे असं दाखवेल. पण ॲक्चुअली परिस्थिती तशी आहे का? कारण त्याने जी बिल्डिंग त्या ठिकाणी पर्चेस केली आहे, ती खूप लाँग टर्मसाठी असणार आहे. ती बिझनेससाठी भविष्यात वापरली जाणार आहे. तर मग त्याच्यासाठी काय, की त्या माणसाला ते नवीन आहे. पण जो त्यातला तज्ञ आहे, त्याने काय करायला पाहिजे, की त्याची जी बिल्डिंग आहे, ती त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसला न टाकता बॅलन्स शीटला टाकायला पाहिजे. कारण की त्या बिझनेसचा त्या बिल्डिंगचा जो यूज आहे, तो त्या वर्षासाठी न होता त्या ठिकाणी फ्युचरसाठी होणार आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा, की एक सेट ऑफ रेग्युलेशन्स याला म्हणता येईल. त्याच्यामध्ये एक त्याचे प्रिन्सिपल त्यानुसार आपल्याला बिझनेसमध्ये जायला पाहिजे. तर हे समजणं मी हे सांगत होतो, की त्याच्यामुळे काय झालं, की त्याने समजून घेतलं, की पुढे त्याचं हे काय आहे. त्याच्यानंतर पुढची त्या ठिकाणी असं आहे, की त्याला ती इन्फॉर्मेशन वाचता येते का? म्हणजे तुम्हाला जर मी रेशोमध्ये बोलत बसलो, की आता सेल्स 2.5 ने वाढला किंवा 2 म्हणजे डबल झाला असं. तर अगोदर तुम्हाला ती बिझनेस लँग्वेज अकाउंटन्सी काय तर बिझनेस लँग्वेज पुढच्याला कम्युनिकेट करण्यासाठी, की बिझनेसचं सध्याचं स्टेटस काय आहे? तर ही एक आणि त्याला एक सिस्टम आहे रेकॉर्ड करण्याची. बिझनेस अकाउंटिंग इयर एक असतं आणि कॅलेंडर इयर असतं. नॉर्मल कॅलेंडर इयर 1 जानेवारीपासून 31 डिसेंबर पर्यंत असतं. तर अकाउंटन्सीमध्ये एक इकॉनॉमिकल इयर किंवा फायनान्शियल इयर ज्याला म्हणतात, ते 1 एप्रिलपासून ते 31 मार्च पुढच्या वर्षी. म्हणजे या वर्षीचं जर फायनान्शियल इयर म्हटलं, तर 1 एप्रिल 2022 पासून 31 मार्च 2023 हे फायनान्शियल इयर आहे. तर ही अशी काही गोष्टी आहेत अकाउंटन्सीमध्ये. पुढची ही अकाउंटंटची त्याच्यामध्ये डबल एंट्री सिस्टम असते, सिंगल एंट्री सिस्टम असते. तर आता जी मेनली डबल एंट्री सिस्टममध्ये अकाउंटिंग बऱ्यापैकी होतं. तर ही जी सिस्टम आहे ती सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी इटलीमध्ये याची एका माणसाने सुरुवात केली 1494 मध्ये आणि त्याने एक बुक त्याच्यावरती लिहिलं. तर लुका नावाचा जो व्यक्ती होता, त्यांनी मग ती बुक इनोव्हेशन केलं आणि पुन्हा जगातल्या सगळ्या जे काही या प्रोफेशनमधले जे काही अकाउंटंट आहेत, त्यांनी मिळून ते बुक त्या ठिकाणी म्हणजे त्यांना नंतर कळालं, की हे बुक किती महत्त्वाचं होतं किंवा ते इनोव्हेशन होतं. तर ही झाली या विषयामागची पार्श्वभूमी. तर आता मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं, की अकाउंटन्सी काय आहे? त्याचे आयडेंटिफिकेशन, ते ट्रान्झॅक्शन्स कोणत्या सिस्टममध्ये मोड होतं, ते रेकॉर्ड कुठे व्हायला पाहिजे, आयदर ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस किंवा बॅलन्स शीट आणि मग कम्युनिकेशन होतं. आता सपोज कम्युनिकेशन म्हणजे ती फिगर्स अँड फॅक्ट्स आपल्याला समजल्या पाहिजे, की टर्नओव्हर म्हणजे काय? त्या ठिकाणी नेट प्रॉफिट म्हणजे काय? ग्रॉस प्रॉफिट म्हणजे काय? टॅक्स म्हणजे काय? अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. तर मला तुम्हाला इत्थंभूत जो काही अकाउंटन्सी तुमच्यापर्यंत तुम्ही भविष्यात म्हणजे एखादी जनरल एंट्री पास न करता आली किंवा एखादं व्यवहार जरी म्हणजे अकाउंटन्सीमध्ये खूप डीप आपल्याला नाही जायचं. पण तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण विषय कळाला पाहिजे. कधीही तुम्ही कुठेही असाल तर म्हणजे काही एखादा व्यवहारामध्ये तुम्हाला कोणतीही अकाउंटन्सीचा एक पार्ट आला, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी हे झालं पाहिजे. आता पुढे पाहूया ॲक्टिव्हिटी काय असतात अकाउंटन्सीमध्ये. तर एखादा बिझनेस आहे म्हणजे, तर तिथे काय नेमकं अकाउंटन्सीच्या ह्याच्यामध्ये प्रत्येक बिझनेसमध्ये अकाउंट येतंच. म्हणजे त्याच्याशिवाय हा एक म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक एखादी फॅक्टरी असो, एखादी सर्व्हिस इंडस्ट्री असो, एखादी बँक असो, प्रत्येक जिथे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये पण आपण काही एखादी खरेदी-विक्री करतो, तर तिथे एक अकाउंटन्सीचाच रूल ॲप्लिकेबल असतो. मग ती सर्वात पहिल्यांदा ती जी सेट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी आहे, ती ॲक्टिव्हिटी आयडेंटिफाय करणं, की ही कोणत्या विभागामध्ये जाईल. त्यानंतर ती रेकॉर्ड कशी केली जाईल, त्याची ती जी पर्चेस आहे, सेल्स आहे किंवा जे काही आहे. आणि मग अकाउंटन्सीमध्ये ते फायनान्शियल कम्युनिकेशन म्हणजे काय, की तुम्हाला ती वाच्यता करता आली पाहिजे, की तुमचा बिझनेस आता काय मोड आहे मध्ये तुमचा सेल किती असेल किंवा तुमचा प्रॉफिट किती असेल, तुमचं मागच्या वर्षीचा सेल या वर्षीपेक्षा किती जास्त आहे किंवा किती कमी आहे किंवा तुमचं जे टॅक्स लायबिलिटी आहे किंवा जे काय आहे म्हणजे जे सर्वात पहिल्यांदा कॅपिटल असतं ज्याला आपण समभाग म्हणतो. ते काय आहे? तर ही एक लँग्वेज आहे आणि ती मॅनेजमेंट बोलत असते म्हणजे फायनान्शियल्समध्ये. आता या झाल्यानंतर आपल्याला ही सगळी बॅकग्राऊंड झालं. त्यानंतर आपल्याला जे टॉपिक्स आहेत, आजचा जो म्हणजे माझा अजेंडा आहे, की आपल्याला तुम्हाला जस्ट गो थ्रू करणं, की आपले पूर्ण जे काही 15 टॉपिक्स आहेत, त्या 15 टॉपिक्समध्ये आपल्याला त्या ठिकाणी काय-काय पाहायचं आहे.
आतापर्यंत काय डाउट्स आहे कुणाला? नाही सर. नाही, आणखीन ऍडिशनल काही इनपुट आहे माझ्याकडून? इट्स ओके सर. ओके. ऍक्च्युली हा सब्जेक्टच नवीन आहे, त्यामुळे तुम्ही सांगाल तसं हो, हो. फर्स्ट डे तर काही जास्त क्वेरीज नसतील. हो, हो. जसं आपण हो. लेक्चर्स पुढे जाऊ तसं. येस, येस, येस. सो ते डिसिजन कसं घ्यायचं की कुठल्या प्रॉफिट अँड लॉस मध्ये हो. लावायचं, बॅलन्स शीट मध्ये लावायचं का? ओके, ओके. तर हां. तर याच्यामध्ये कसं असतं, अकाउंटन्सीमध्ये एक हे असतो म्हणजे याच्यात सगळ्यात पहिल्यांदा 3 फॅक्टर असतात. एक डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, एक इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतात आणि एक ॲसेट आणि लायबिलिटी म्हणून एक स्ट्रक्चर असतं. तर ह्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा 3 अकाउंट असतात. एक ट्रेडिंग अकाउंट असतं, एक प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतं आणि एक बॅलन्स शीट असतं अकाउंटन्सीमध्ये. फिनान्शियल मॅनेजमेंट थोडं वेगळं आहे. फिनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे जे काही बिझनेस ओनर आहेत किंवा जे बिझनेस चालवतायत म्हणजे जे मालक आहेत धंद्याचे किंवा व्यापाराचे किंवा जे काही त्यांचं ॲक्टिव्हिटी असेल, त्याचे जे मालक आहेत, तर त्यांच्यासाठी खूप जास्त हे अफेक्ट करतं, की फायनान्शियल मॅनेजमेंट त्यांच्यासाठी काम करतं. म्हणजे धंद्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये किती पैसा किंवा किती येणार आहे, किती जाणार आहे भविष्यात, धंद्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे. तर सेटअप आपण त्याला म्हणू शकतो, की इनफ्लो आउटफ्लो जो आहे धंद्याचा किंवा त्या बिझनेसचा, तो त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. पण अकाउंटन्सी ही त्यांना काही जास्त घेणं-देणं नसतं. त्यांच्यातला जो अकाउंट डिपार्टमेंट आहे किंवा जो त्यांचा सी आहे त्याच्यासाठी हे आहे. आणि आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे काही बॉडीज आहेत. तर त्याच्यानुसार त्यांना ते सगळं वागावं लागतं. कोणीही माणूस आलाय म्हणजे त्याने धंदा टाकलाय, म्हणजे सुरुवातीला काय आहे, की तुम्ही जर तुमच्याकडे पैसा आहे, तुम्ही एखादा धंदा सुरू केलाय, तर तुम्हाला जस्ट तुमच्या मनात आलं, मग तुम्ही एखादा धंदा सुरू केला असं होत नाही. म्हणजे ती एक मर्यादा आहे भारतामध्ये. एक 20 लाखापर्यंत तुमचा व्यवहार असेल, तर तुमचा म्हणजे टर्नओव्हर असेल, तर तुम्ही तुमच्या जस्ट तुम्ही तुमच्या पॅन कार्डवरती ते नोंद करू शकता. पण तुम्हाला पुन्हा ती एंटिटी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जस्ट गो थ्रू जावं लागेल, की मी तुम्हाला हे सांगू शकतो. म्हणजे एक भारतामध्ये सिच्युएशन एखादा म्हणजे अकाउंटन्सी कुठे इन्व्हॉल्व होते. फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण आहे. एखादा ए ए पर्सन आहे. त्या ए पर्सनला एक बिझनेस स्टार्ट करायचा आहे. तर ए पर्सनला बिझनेस 20 लाखापर्यंत मी सांगितलं तसं तर ती कोणतीही ॲक्टिव्हिटी तुम्हाला टॅक्स फ्री असते. म्हणजे त्याचा ऑडिटची रिक्वायरमेंट नसते. त्याच्यानंतर 20 लाखाच्या वरती तुमचा जर बिझनेसचा ट्रान्झॅक्शन्स किंवा इन्व्हॉल्वमेंट जास्त असेल, तर तुम्हाला एक कंपनी रजिस्टर्ड करावं लागते. त्याला आर-ओ-सी म्हणतात. इन्कॉर्पोरेशन ऑफ तुमचं जे कंपनीचं आहे. तर जी गव्हर्नमेंट आपल्या फिनान्स मिनिस्टर आहेत त्यांच्या अंडर एक डिपार्टमेंट येतं, की ते कंपनी म्हणजे अफेअर्स कंपनी अफेअर्स एम-सी-ए ज्याला म्हणतात. तर त्याच्या अंडर तुम्हाला तुमच्या कंपनीची नोंदणी करावी लागते. त्याला इन्कॉर्पोरेशन ऑफ कंपनी म्हणतात. जसं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा हे सांगणं गरजेचं आहे, की जी काही तुमची कंपनी आहे, तुमची म्हणजे ए-बी-सी लिमिटेड तुम्ही एक कंपनी स्थापन करताय. तर ती कंपनी आहे, तर ती कंपनी तिचा जन्म होतो. म्हणजे जसा आपला जन्म होतो, तसं त्या कंपनीला एक पॅन कार्ड येतं. ते कंपनीची एक पूर्ण म्हणजे ते जे काही संचालक असतात, ते त्याची स्थापना करतात आणि ती कंपनी स्थापन होते. मग कंपनी स्थापन झाल्यानंतर मग त्याचे सेट ऑफ रूल्स रेग्युलेशन्स आहेत, की काय असतं आणि मग नंतर कंपनीचा 1 वर्ष झालं, की मग कंपनीला त्यांना दरवर्षी ऑडिट करावं लागतं. जसं आपल्या पर्सनल जो माणूस आहे त्याला इन्कम टॅक्स त्याचं जे काही त्याची मिळकत आहे किंवा त्याचे काही खर्च आहेत, त्याला मिळणारी रक्कम त्याच्यावर जसा इन्कम टॅक्स भरावा लागतो, तसा गव्हर्नमेंटचा एक स्टॅट्युटरी ऑडिट म्हणून असतं. मग त्या ठिकाणी अकाउंटन्सी हा विषय लागू होतो. त्या कंपनीच्या आयुष्यामध्ये. मग अकाउंटन्सीमध्ये गव्हर्नमेंट म्हणतं, की तुमचे जे काही धंद्यामध्ये असणारा तुमचा जो काही खर्च आहे किंवा नफा आहे, तो तुम्ही नोंद करा. मग जे बिझनेस ओनर असतात, त्यांना त्यातली जास्त काही आयडिया नसते. मग ते अकाउंट्स जो डिपार्टमेंट आहे, त्यांच्या कंपनीचा सी तर त्याच्याकडे हे माहिती असते. मग तुम्हाला आपण जो काही पूर्ण विषय शिकणार आहोत, तर तो याच्याशी रिलेटेड आहे. म्हणजे जो एका कंपनीमधला फायनान्स डिपार्टमेंट आहे किंवा अकाउंट डिपार्टमेंट आहे, तर त्याच्या बाबतीत हे घडणारी सगळी उलाढाल आहे. तर अकाउंटन्सीमध्ये मग मी पुढे म्हटलं, ती कंपनी आपण समजा सुरू झाली आहे. तर त्या कंपनीमध्ये पहिल्यांदा त्याला फॉर्मेशन ऑफ कंपनी असं म्हणतात.
मग फॉर्मेशन झाल्यानंतर सुरुवातीला कंपनीला काही बिझनेस नसतो. मग सुरुवातीला डिरेक्टली कंपनी सुरू होताना तर खर्च होतात. मग ते फॉर्मेशन एक्सपेन्सेस म्हणून कंपनीमध्ये होतात. मग ते फॉर्मेशन एक्सपेन्सेस आहेत. तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मी जे सांगितलं की 3 अकाउंट्स असतात कंपनीमध्ये. मी तुम्हाला इन डिटेलमध्ये पुढे जसा विषय निघेल तिथे पूर्ण ते दाखवेलही. तर सध्या आता ट्रेडिंग अकाउंट असतं. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे जो काही कंपनीचा कोर बिझनेस आहे. म्हणजे एखादी सॉफ्टवेअर कंपनी असेल तर त्यांचं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किंवा जे काही त्यांचं एक्सपेन्सेस असेल किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल जसं की टाटा मोटर्स. टाटा मोटर्सचा कोर बिझनेस आहे की कार्स बनवणं. तर मग कार्स बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला इथे महत्त्वाचं समजून घ्यायचं आहे की ट्रेडिंग अकाउंट म्हणजे जो काही त्यांचा मुख्य त्या कंपनीचा जो बिझनेस आहे तर तो ट्रेडिंग अकाउंटमध्ये येतो. ट्रेडिंग अकाउंटमध्ये म्हणजे त्या कंपनीसाठी डिरेक्ट जो काही ते त्यांचा जो धंदा आहे त्या धंद्यासाठी किंवा त्या बिझनेससाठी डिरेक्ट इन्व्हॉल्वमेंट म्हणजे ज्या वेळेस डायरेक्ट खर्च आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे जो आहे तो त्या अकाउंटमध्ये नोंद होतो. पण डायरेक्ट इन्कम म्हणजे काय की टाटाने उद्या 10 लाख गाड्या विकल्या. 10 लाख गाड्या विकून जो काही त्यांचं पर गाडीचं जे काही सेल्स आहे म्हणजे रेव्हेन्यू किंवा त्याला टर्नओव्हर म्हणतात. तीन 3-4 शब्द आहेत. सेल्स, टर्नओव्हर त्यानंतर त्यांचं इन्कम, डायरेक्ट इन्कम म्हणतात त्याला. तर ते त्या ट्रेडिंग अकाउंट प्रत्येक ह्या तिन्ही म्हटलं तुम्हाला तर 3 अकाउंट्समध्ये एक आपण टी फॉर्मॅट आपण म्हणू शकतो. 1 मिनिट. तुम्हाला हे थोडं हे करतो. मी स्क्रीन शेअर करतो. दिसते सर्वांना? हो. तर कंपनीमध्ये ते तिन्ही जे अकाउंट्स मी सांगितले तुम्हाला, तर 3 अकाउंट्समध्ये तिन्ही अकाउंट्समध्ये एक फॉर्मॅट म्हणजे एक समजा असतं. ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय होतं, की हे ट्रेडिंग अकाउंट आहे. असंच प्रॉफिट अँड लॉस असतं आणि बॅलन्स शीट असते. ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटला जे असतात म्हणजे एक अकाउंट्समध्ये सेट ऑफ जसं आपल्याकडे रस्त्याने डाव्या साईडला चालवा असं एक प्रिन्सिपल असतो. तसं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला पण सगळे खर्च येतात. डेबिट जे आहे त्याला डेबिटला DR असं लिहितात आणि क्रेडिट साईड जे असते त्याला CR असं लिहितात. मग क्रेडिटमध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या काय असतं, ट्रेडिंग अकाउंटमध्ये तुमचे जे काही इन्कम आहेत, टाटाने ज्या काही मोटर्स विकल्या, तर ज्या काही सेल्स आहे त्यांचा टर्नओव्हर, तर ते टर्नओव्हर इथे येणार क्रेडिटला. आणि टाटाने ती कार बनवण्यासाठी जे मटेरियल घेतलं असेल, रॉ मटेरियल किंवा स्टील किंवा जे काही असेल पेंटिंग किंवा त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जे काही खर्च केले, तर ते डेबिटला नोंद होतात. तर त्यानंतर मग इन्कम समजा 1 लाख त्यांचं उत्पन्न आहे, 10 लाख उत्पन्न आहे आणि त्यांना ही कार बनवण्यासाठी समजा 8 लाख रुपये किंवा 7 लाख रुपये खर्च आला असं समजा आपण. तर मग होणार कसं की ह्या सेल्स मायनस कॉस्ट असं असतं. सेल्स म्हणजे जे काही त्यांनी विक्री केली त्याला सेल्स म्हणतात आणि कॉस्ट म्हणजे ते बनवण्यासाठी डिरेक्ट जो काही खर्च आलाय त्याला कॉस्ट म्हणतात. मग 7 लाख म्हणजे टोटल सेल्स 10 लाख होईल आणि त्याच्यातनं 7 लाख हे मायनस होतील आणि जो त्याला ट्रेडिंग अकाउंटमध्ये जो काही प्रॉफिट आहे तर त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. GP म्हणतात. तर हा ग्रॉस प्रॉफिट निघेल. म्हणजे टोटल डायरेक्ट खर्च आहेत 7 लाख, डायरेक्ट इन्कम आहे 10 लाख. मग 10 लाख मायनस हे 7 लाख जे होईल आणि त्याच्यानंतर 3 लाख रुपये आपला प्रॉफिट असेल. त्याला ग्रॉस प्रॉफिट म्हणतात. मग पुढे सेम टू सेम याच्यामध्ये हे होईल. पुढे हे जे ट्रान्सफर आहे ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. हे आता ट्रेडिंग अकाउंट झालं. पुढे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट म्हणजे ही एक पार्श्वभूमी आहे एक धंद्याची. आपल्याला पुढे अकाउंटन्सी डीपमध्ये शिकायचीच आहे म्हणजे तर तुम्हाला ही फक्त पार्श्वभूमी. पुढचं असतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये परत 2 बाजू असतात. डेबिट बाजू असते. डेबिटला DR म्हणतात, क्रेडिटला CR म्हणतात. आणि आता याच्यामध्ये
ती गाडी रिलेटेड जास्त खर्च किंवा हे म्हणता येत नाही. म्हणजे हे मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठीचं एखादी कंपनी आहे, तर मी हे त्याच्यासाठी सांगतोय. त्याच्यामध्ये डेबिटला काय येतं, जे काही एम्प्लॉयीची सॅलरी असेल, टॅक्सेस असतील, म्हणजे छोटे म्हणजे एखादी डेप्रिशिएशन म्हणजे काय, की टाटानी मोटर्स बनवण्यासाठी एखादी बिल्डिंग असेल किंवा एखादी मॅन्युफॅक्चरिंग युनिटची एखादी मशिनरी असेल, तर त्या ज्या काही सगळ्या मशिनरी किंवा हे असतील, तर त्याच्यावरती ती असेटला जातं. हे झाले ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि पुढे असतं बॅलन्स शीट. एक मिनिट. एक नवीन बोर्ड काय करतो. तर हे चौथा पार्ट येईल बॅलन्स शीट, तर त्या धंद्याची. तर मी हे त्याच्या अगोदर सांगतो की हे जे काही इनडायरेक्ट खर्च आहेत, इनडायरेक्ट म्हणजे एम्प्लॉयची सॅलरी असेल, त्यांच्या टेलिफोन मशीन, त्यांच्या ऑफिसमध्ये रेंट असेल, टेलिफोन एक्सपेन्सेस असतील किंवा जे काही बाकीच्या ज्या दैनंदिन ऑफिसमधल्या ज्या काही घटना आहेत, तर त्याच्यासाठी इकडे तर डिरेक्टमध्ये आपण बघितलं की कारसाठी जे काही खर्च होता, कारसाठी जे काही इन्व्हॉल्वमेंट होतं, ते इथे आलं. त्यानंतर पुढे असतो की मग त्यांचे स्टाफ असेल, त्याच्यासाठी त्यांनी प्रमोटिंग केलं असेल टाटा ॲडव्हर्टाइजमेंटला, तर ते ॲडव्हर्टाइज म्हणून खर्च असेल, टेलिफोन असेल, त्यांच्या ऑफिसचं बाकी काही वेलफेअर असेल, स्टाफला एक कॅन्टीन असेल, ट्रान्सपोर्ट असेल, ह्या सगळ्या खर्च इकडे येतात. आणि मग मॅन्युफॅक्चरिंगचा अदर इन्कम काय असतं, ह्या साईडला इन्कम असतं. मग टाटा मोटर्सकडे जो काही फंड आहे किंवा तो इन्व्हेस्ट केला असेल त्यांनी कुठेतरी किंवा एखाद्या छोट्या कंपनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केलेली असेल टाटा मोटर्सने, त्यांनी एक हे म्हणून, तर ती इथे येते. मग ती त्याचं जे इन्कम किंवा त्यांच्या बँकमध्ये जे काही एफ-डीज वगैरे ठेवलेले असतील किंवा त्यांनी एखाद्या गव्हर्नमेंटचे काही घेतलेले असतील बॉन्ड्स वगैरे, तर त्याचा जो काही इन्कम आहे तो इथे येणार. ट्रेडिंग कंपनीमध्ये डायरेक्ट इन्कम हा सेल असतो आणि म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला इनडायरेक्ट इन्कम असतो. मग हे जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस मायनस इनडायरेक्ट इन्कम आहे, त्याच्यात जो काही आपला हा प्रॉफिट आला होता जीपी, तो इथे ट्रान्सफर होतो. ग्रॉस प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, म्हणजे जो काही जर ग्रॉस प्रॉफिट असेल तर तो इकडे ट्रान्सफर होईल. आणि ग्रॉस लॉस असेल, जर सेल्स कमी झाला असेल आणि डायरेक्ट खर्चच जास्त झाले असतील, तर ते त्याला नेट लॉस म्हणतात, तो नेट लॉस प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जाईल. ग्रॉस प्रॉफिट असेल तर डेबिटला येईल. मग ही झाली त्या धंद्याची म्हणजे एका वर्षाची उलाढाल. ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट लॉस मध्ये हे वार्षिक खर्च असतात. म्हणजे 1 एप्रिल पासून ते 31 मार्च पर्यंत ज्या काही खर्च आणि त्या ठिकाणी उत्पन्न आहे ते इकडे येतं. आता प्रॉफिट तिकडे पुढे जे काय असतं त्याला म्हणतात बॅलन्स शीट, बीएस पण म्हणतात. बॅलन्स शीट मध्ये काय असतं की त्यांचे ओव्हरऑल कंपनीच्या आयुष्यामधल्या घडामोडी इकडे असतात. म्हणजे दोन्ही पण असतात, शॉर्ट टर्म लायबिलिटी, शॉर्ट टर्म ॲसेट. तर इकडे आता तिकडे जे डेबिट आणि क्रेडिट होतं, तसं इकडे त्या ठिकाणी बॅलन्स शीटला लॅबिलिटी असतं डेबिटला आणि क्रेडिटला, म्हणजे डाव्या साईडला लॅबिलिटी असतं, उजव्या साईडला ॲसेट असतं. तर आता लॅबिलिटी म्हणजे काय आणि ॲसेट म्हणजे आपल्याला पूर्ण इन डिटेलमध्ये पुढे शिकायचंच आहे. फक्त मी तुम्हाला एक जस्ट ओव्हरव्ह्यू देतोय, की बिझनेस कसा होतो. म्हणजे तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर असेल. मी तुम्हाला उद्या म्हटलं, की ॲसेट आहे किंवा क्रेडिट आहे किंवा एखादी एंट्री सांगत होतो, डेबिटला हे गेलं, तर तुम्हाला कळेल, की डेबिट म्हणजे प्रॉफिट म्हणजे आता सर्व्हिस इंडस्ट्री जास्त वाढल्यामुळे हे ट्रेडिंग अकाउंट आता कमी-कमी ह्याचा स्कोप होतोय किंवा ते इनफॅक्ट आपण म्हणू शकतो, की आपल्या याला प्रॉफिट अँड लॉसमध्ये मर्ज होतंय. इकडेच आता काही कंपन्या काय करतात, की प्रॉफिट अँड लॉसमध्येच पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट टाकतात, ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट टाकतात आणि डायरेक्ट इथेच ग्रॉस प्रॉफिट काढतात. तर हे तुम्हाला फक्त एकदम बॅकग्राऊंडपासनं, कारण ज्यावेळेस मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीचा जास्त स्कोप होता त्यावेळेसपासनं हे मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतोय. तर पुढे, तर लॅबिलिटी म्हणजे काय, की लॅबिलिटी जसं नावातच आहे, की पे करण्याचं, म्हणजे ज्याच्यातून आपल्याला कंपनीला पैसा द्यायचा आहे. म्हणजे जे ओव्ज त्यांना जे काही त्यांचा फंड आहे, तो कुणाला तरी द्यायचा आहे. तर त्याला म्हणतात लॅबिलिटी. आणि ॲसेट म्हणजे काय? ॲसेट म्हणजे त्यांची ती मालकी असणारे ॲसेट्स, म्हणजे जे काही त्यांचे ओन स्वतः आहे. मग त्याच्यामध्ये आता ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं म्हणजे याच्यामध्ये 2 पार्ट्स असतात. एक असतात शॉर्ट टर्म लायबिलिटी आणि एक लाँग टर्म लाँग टर्म, आणि तसंच शॉर्ट टर्म ॲसेट, लाँग टर्म ॲसेट.
आणि ॲसेट म्हणजे काय, की कंपनीकडे सध्या आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की अंबानी आणि अदानी. अदानी जास्त म्हणजे अंबानीपेक्षा जास्त मोठे आहेत. तर मोठे का आहेत? तर त्यांच्या ज्या ॲसेट्स आहेत, तर ॲसेट ह्या अंबानीपेक्षा जास्त झालेल्या आहेत. तर ॲसेट मोठ्या होणं म्हणजे काय? तर ॲसेट इज इक्वल टू म्हणजे ॲसेटचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे? तर ॲसेट म्हणजे लॅबिलिटी म्हणजे त्यांच्याकडे देणं किती आहे आणि प्लस त्यांची शेअर इक्विटी काय आहे? शेअर इक्विटी म्हणजे शेअर इक्विटी जी असते, शेअर्स इक्विटी म्हणजे त्या कंपनीमध्ये असणारे जे शेअर्स होल्डर आहेत. तर ती शेअर्स होल्डरचं पण म्हणजे शेअर त्या कंपनीमध्ये जर शेअर्स होल्डरनी गुंतवलं असेल, तर ते आपण जे एकदम सोप्या भाषेत तुम्हाला आज तुम्ही जे ॲप्लिकेशनमध्ये ट्रेडिंग करता, ग्रो ॲप आहे, पुन्हा ते बरेच मार्केटमध्ये खूप सारे ॲप्लिकेशन्स आपण म्हणतो ना, शेअर्स घेतलं मी एखाद्या कंपनीचे किंवा हे घेतलं, इतका पडला, इतका धरला. तर त्याच्यामध्ये आपण जे गुंतवणूक करतो ती त्या कंपनीच्या लॅबिलिटी साईडला जे काही शेअर कॅपिटल असतं त्या शेअर कॅपिटलमध्ये ती दिसते. मी हे तुम्हाला पूर्ण बनवलेलं आहे ते पुढे मी दाखवेलच. फक्त आता मी तुम्हाला तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर जास्त कन्फ्यूज व्हाल म्हणून मी एक जस्ट समर व्ह्यू सांगतोय. तर त्या लॅबिलिटी साईडला त्यांचं शेअर कॅपिटल असतं. तर शेअर कॅपिटल म्हणजे काय, की त्या कंपनीचे जे मालक आहेत, शेअर्स होल्डर त्यांनी गुंतवलेली एक रक्कम आहे बिझनेस सुरू करण्याच्या अगोदर. म्हणजे अंबानीने किंवा जे काही पेट्रोल पंप सुरू केले किंवा जे काही त्यांचं जे काही बिझनेस आहे कोणताही असो किंवा टाटा मोटर्सचं आपण उदाहरण पाहतोय. तर टाटा मोटर्सनं एक सेट ऑफ म्हणजे बिझनेस सुरू होताना एक गुंतवलेलं असेल त्याला कॅपिटल म्हणतात. तर हे शेअर कॅपिटल इथे येतं. मग ॲसेट म्हणजे काय? तर ॲसेट इज इक्वल टू लॅबिलिटी म्हणजे ह्या काय खाली ज्या लॅबिलिटीत म्हणजे त्यांना देण्याच्या गोष्टी आहेत. म्हणजे त्यांचे वेंडरला देणं असेल किंवा हे वेंडर म्हणजे काय? आता पुढे तुम्हाला हळू सगळ्या गोष्टी माहिती होतील. वेंडर आणि कस्टमर. वेंडर म्हणजे कंपनीचा सप्लायर म्हणजे कंपनी ज्याच्याकडून माल घेते. म्हणजे टाटा मोटर्सचं जे काही रॉ मटेरियल आहे. टाटा मोटर्सचे काच असतील, टायर असतील किंवा त्यांचं ते स्टील बॉडी असेल टाटा मोटर्सच्या गाड्यांची किंवा आता टाटा मोटर्स असेंबल होते. तुम्हाला ही माहितीच आहे. की टाटा मोटर्स पूर्ण त्यांच्याकडे त्यांच्या युनिटमध्ये टाटा मोटर्स बनत नाही. टाटा मोटर्स एक असेंबल करतं टाटा. मग त्याच्यासाठी टाटा मोटर्समध्ये सगळ्या एक गोष्टी असतील, की त्यांचं काच वेंडर असतील, काच सप्लायर करणारे, टायर सप्लायर करणारे, त्यानंतर सगळ्या गोष्टी स्टील असेल, असे पार्ट्स ज्याला आपण स्पेअर्स पार्ट म्हणतो. मग ते टाटा तिथे असेंबल करतात. मग हे जे काही टाटाने हेडलाइट्स पर्चेस केल्या असतील, टायर पर्चेस केल्या असतील, ज्या काही एकदम म्हणजे त्या टाटा मोटर्समध्ये किती गोष्टी आहेत. आता तुम्हालाही माहिती आहे, तुम्ही बऱ्यापैकी गाडी हे मार्केटमध्ये आहात. तर अशा अनेक गोष्टी असतील त्या टाटा मोटर्स परचेस करतं. मग त्या टाटा मोटर्स जे काही टाटा मोटर्स त्याला आपण सोप्या भाषेत सप्लायर म्हणतो. ते त्यालाच वेंडर पण म्हणतात. मग ते जे काही सप्लायर असेल तर त्यांनी टाटा मोटर्सकडे एक पिरियड केलेला असतो, की आम्ही तुम्हाला आज आहे 13 तारीख नोव्हेंबर महिना. आम्ही 13 तारखेला तुम्हाला पैसे देतोय. ही वस्तू देतोय, टायर्स देतोय. तर तुम्हाला याच्या बदल्यात आम्हाला पुढच्या 13 तारखेला म्हणजे डिसेंबरमध्ये त्याचे पैसे द्यावे लागतील. तर टाटा मोटर्स त्या वेंडरला म्हटलं, की 1 महिन्याचा त्याला क्रेडिट पिरियड अकाउंटच्या भाषेत म्हणतात. तर तो क्रेडिट पिरियड जो आहे त्याला अकाउंटच्या भाषेमध्ये सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतात. ज्याला सप्लायरला सन्ड्री क्रेडिटर्स म्हणतात. तर सन्ड्री क्रेडिटर्सचा जो काही ड्यू आहे म्हणजे आता कंपनीने जर टाटा मोटर्सने कारसाठी टायर्स घेतले. तर त्या टायर्सवाल्याकडे समजा टाटा मोटर्सला एक 10 लाख रुपये द्यायचे बाकी आहेत. तर ते टाटा मोटर्सचा अकाउंटंट त्यांच्या लॅबिलिटी साइडच्या शॉर्ट टर्म लॅबिलिटी आहेत त्याला अकाउंट्स पेबल असं म्हणतात. तर ते इथे दाखवेल. आणि असेटला मग टाटा मोटर्सने जे काही त्यांची टाटा मोटर्सची बिल्डिंग असेल, लँड असेल, कंपनीचं जे बँक अकाउंट असेल, तर हे सगळं त्यांच्या ॲसेटला येईल. म्हणजे त्यांच्याकडे सध्याच्या ज्या काही ॲसेट्स आहेत. आता त्याच्यामध्ये मग लाँग टर्म ॲसेटमध्ये काय-काय येतं? टाटाची स्वतःचं जे प्लांट अँड मशिनरी म्हणजे टाटा मोटर्स जी जागा आहे, ती बिल्डिंग आहे. तर ह्या सगळ्या लाँग टर्म्स ॲसेट म्हणजे लाँग टर्म्स म्हणजे सोप्या भाषेत काय ना, की जी बाजारामध्ये विक्रीला काढल्यानंतर एक ॲसेट म्हणजे काय? लाँग टर्म ॲसेट म्हणजे ती जर त्यांनी ॲसेट बाजारामध्ये विक्रीला काढली आणि ती विक्रीला काढल्यानंतर ज्यांना विकायला 1 वर्षापेक्षा जास्तीचा वेळ लागेल म्हणजे आणि ती त्यांना विकल्यानंतर एक पैसा जो हातामध्ये येण्यासाठी जो कालावधी आहे, तो 1 वर्षापेक्षा जास्त लागेल, त्याला लाँग टर्म ॲसेट म्हणतात. आणि शॉर्ट टर्म ॲसेट म्हणजे काय? लिक्विड ॲसेट. लिक्विड ॲसेट म्हणजे जी की सगळ्यात लिक्विड म्हणजे काय? लिक्विडिटी म्हणजे काय? की
तरलता. तरलता म्हणजे आता माझ्याकडे हातामध्ये मोबाईल आहे आणि माझ्याकडे पैसे नाहीत. तर मी जर मार्केटमध्ये गेलो आणि मला काही पाहिजे, तर त्या ठिकाणी मी जर मार्केटमध्ये म्हटलो, की माझ्याकडे हे अमुक-अमुक पैसे आहेत, तर मला हे पैसे अच्छा, माईकचा व्हॉल्यूम थोडा जास्त होतोय का माझा? अच्छा. तर जे मार्केटमध्ये मी सांगत होतो, की लिक्विडिटी हां. तर माझ्याकडे मोबाईल आहे, माझ्याकडे पैसे नाहीत. मी मार्केटमध्ये गेलो आणि मला म्हटलं चहा प्यायचा आहे. तर मला ₹10 लागणार आहेत, पण माझ्याकडे ₹10 नाहीत. तर मग मी म्हटलं मी मोबाईल विकायला काढतो आणि मग त्याच्यातून पैसे घेईल, मग मी चहा पेल. तर तो मला मोबाईल विकण्यासाठी जो काही माझ्याकडे तरलता किती आहे? मला चहा प्यायला लागणार आहेत 10 मिनिटं. पण 10 मिनिटात मला तो मोबाईल विक्री होणार आहे का? तर नाही होणार. तर म्हणजे तरलता म्हणजे तुमच्याकडे जी आहे लिक्विडिटी म्हणजे तुमच्याकडे सध्या असणारा पैसा म्हणजे त्याचा कालावधी. तर धंद्यामध्ये त्याला 1 वर्ष आणि 1 वर्षापेक्षा जास्त असा 2 विभागामध्ये हे केलेलं आहे वर्गीकरण. तर टाटा मोटर्समध्ये त्यांच्याकडे सध्या जे काही एका वर्षामध्ये त्याचं कॅशमध्ये रूपांतर होऊ शकतं. अशी त्याला म्हणतात लिक्विडिटी. तर मी मोबाईल विकून लगेच नाही मिळू शकणार. मला 10 मिनिटाची जी गरज आहे माझी चहा पिण्याची ती नाही भागवू शकणार. त्याच्याच ऐवजी माझ्याकडे ₹10 ची जर नोट असती, तर मला काही हे करायची गरज नाही. मी जाईल त्या जिथे चहाचा स्टॉल आहे तिथे जाईल, त्याला ₹10 देईल आणि एक काही व्हॉटएव्हर कप ऑफ टी घेईल आणि हे गरज माझी भागवेल. तर ही त्याच्या धंद्यामध्ये झाली तरलता. तर टाटा मोटर्स तसं जे काही आपण हे पाहतोय, की शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म. तर जे काही लाँग टर्म आहे, जे एका वर्षापेक्षा जास्तच आहे, त्याला लाँग टर्म्स म्हणतात आणि जे त्याच्या एका वर्षापेक्षा कमी आहे, मग ते देणं असो किंवा येणं असो, तर त्याला शॉर्ट टर्म लायबिलिटी किंवा शॉर्ट टर्म ॲसेट असं म्हणतात. तर हे झालं त्या ठिकाणी त्याचं अकाउंटन्सी. ही अकाउंटंटची भाषा झाली. पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट असतं, नंतर प्रॉफिट अँड लॉस असतं आणि नंतर बॅलन्स शीट असते. तर आता मला हे आपल्या सिलेबसमध्ये नाही, पण एक म्हणजे हे म्हणून मी तुम्हाला सांगतो, की आता जी काही मी सुरुवातीला सांगितले, की एखादी कंपनीचा जन्म होतो. तर आता आपल्या मार्केटमध्ये किंवा भारतामध्ये अशा कंपन्या किती आहेत? कंपन्याचे प्रकार काय? तर हे त्याच्यात तुम्हाला म्हणजे हे एक व्हॅल्यू ॲडिशन होईल, की जे तुम्हाला इथून पुढे कधीही तुम्ही गेलात कुठे तर ते समजेल, की नेमकं याचं म्हणणं काय किंवा ही कंपनी कोण्या प्रकारामध्ये येते. तर असं कंपनी सुरुवातीला जे भारतामध्ये आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा पब्लिक लिमिटेड कंपनी असते. पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे काय, की जी कंपनी सरकारच्या मालकीची किंवा त्याच्यामध्ये पब्लिक इन्व्हॉल्व आहे. जी आपण सर्वसाधारण आपले जे लोकं आहेत, आपण जे एकच मिनिट. तर सगळ्यात पहिल्यांदा पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे अशी कंपनी, की ज्याच्यामध्ये त्या कंपनीचे जे काही मालक आहेत, त्यांची पूर्ण त्या ठिकाणी मालकी नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वसाधारण जनता पण आहे आणि त्या ठिकाणी अ, ती आपण ज्याला म्हणतो, की सर्व त्याच्यात जी इन्व्हेस्टमेंट ज्यांची आहे त्याला ते मालक आहेत त्याच्यामध्ये. समजा आता टाटा मोटर्स आहे. टाटा मोटर्स ही पब्लिक लिमिटेड कंपनी. पब्लिक लिमिटेड इन द सेन्स, की त्या कंपनीमध्ये फक्त टाटाच ठरवू शकते का काय होईल, नाही होईल? तर नाही. कारण पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणजे जी मार्केट म्हणजे आपल्याकडे 2 स्टॅट्युटरी मार्केट बॉडी आहेत. मार्केट बॉडी म्हणजे काय, की जिथे टाटा मोटर्सला त्यांचा बिझनेस रजिस्टर करावा लागतो. तर त्या 2 आहेत. त्याला BSE एक म्हणतात, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज. तिथे टाटा मोटर्सला त्यांचा टाटाचा शेअर्स आहे तिथे रजिस्टर करावं. त्याच्यासाठी एक प्रोसेस असते. तर म्हणजे त्याला म्हणतात, की मार्केटला रजिस्टर्ड एंटिटी आहेत, त्याला पब्लिक लिमिटेड म्हणतात. हे झालं पब्लिक लिमिटेडचं. त्यानंतर पुढचा प्रकार येतो एक गव्हर्नमेंट एजन्सी असतात. गव्हर्नमेंट म्हणजे जे काही आपण गव्हर्नमेंट बॉडी आहेत. तर त्याला म्हणजे आपण आपल्याकडे सध्या आपलं जे काही डिफेन्स मिनिस्ट्री आहे त्याच्या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत. DRDO असेल, त्या ठिकाणी भारत फोर्स असेल, तर ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ठरवू शकतं, की इथे काय होणार आहे आणि काय नाही प्रोडक्शन किंवा जे काय असेल. तर आता सध्या म्हणजे डिफेन्समध्ये पूर्ण गव्हर्नमेंटचा त्या ठिकाणी हे आहे. आता टाटा मोटर्सने पण एका सेक्टरमध्ये ते लॉन्च केलंय. पण सध्या गव्हर्नमेंट जे काही ठरवतं किंवा गव्हर्नमेंटची एक बॉडी असेल, DRDO असेल किंवा अनेक गव्हर्नमेंटच्या बॉडी आहे. जसं की BSNL. BSNL पण ही पूर्ण एक गव्हर्नमेंटची हे आहे टेलिकॉममध्ये किंवा तुम्हालाही माहिती आहे बऱ्यापैकी गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत
तर त्याला गव्हर्नमेंट जिथे काही गव्हर्नमेंट बॉडी असते तर त्याच्या गव्हर्नमेंटची एक असते कंपनी, पब्लिक लिमिटेड असते, पुन्हा त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड. आता पब्लिक लिमिटेड आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा फरक कसा असतो, तर ज्याच्या नावामध्ये शेवटी टाटा मोटर्स लिमिटेड असा शब्द असेल, फक्त लिमिटेड, तर ती पब्लिक लिमिटेड कंपनी. म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी कुणी तुम्ही जाऊ शकता, टाटा मोटर्सचे त्या शेअर्स घेऊ शकता. तुम्ही टाटा मोटर्सचे, तुमच्याकडे भले आता टाटा मोटर्सचा शेअर समजा 1,000 रुपयाला आहे, तर तुम्ही 1,000 रुपये गुंतवले म्हणजे तुम्ही डायरेक्टली त्या कंपनीचे मालक झालात त्याच्यामध्ये. भलेही तुमचा रेशो खूप नगण्य असेल, पण तुम्ही त्याचे मालक झालात. तर ती पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. ज्या कंपनीच्या नावामध्ये शेवटी प्रायव्हेट लिमिटेड असेल, समजा एखादी कंपनी आता आपली कोणतीही एखादी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, टाटा मोटर्सची एखादी प्रायव्हेट एंटिटी असेल किंवा कोणतीही असेल, जिचा तुम्ही शेअर्स परचेस करू शकत नाही किंवा जी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज लिमिटेड नाही, त्या ठिकाणी शेअर्स मार्केटमध्ये ओपन नाही, तिला पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड म्हणतात. आता सगळ्या हा इथे एक गोष्ट आठवली, आयपीओ एक लॉन्च होतो. तर आयपीओ ज्यावेळेस आपण ऐकतो की मार्केटमध्ये आता आयपीओ ह्या ह्या कंपनीचा येणार आहे वगैरे वगैरे, तर त्या कंपनीमध्ये आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे काय, तर ती कंपनी अगोदर प्रायव्हेट लिमिटेड होती किंवा मार्केटमध्ये लिस्ट आउट नव्हती. जसं की आता मागे 2 वर्षा 3 वर्षापूर्वी हे झालं, जे इंडियन रेल्वे आहे त्यांचं आतापर्यंत गव्हर्नमेंट बॉडी होती पण ती पब्लिकली झाली. मग त्यांचं आय टी आर आय आर सी टीचा त्या ठिकाणी आयपीओ निघाला, मग लोकांनी त्याच्यात इन्व्हेस्ट केलं. तर इथे मला ती फक्त आयपीओ ही गोष्ट समजून सांगायची. आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर, म्हणजे त्या कंपनीमध्ये लोकांचं किती गुंतवणूक आहे, तर त्याला आयपीओ असं म्हणतात. पुढचा प्रकार आहे, आता हे झालं आपण मोठ्याकडून येतो, गव्हर्नमेंट बॉडी येईल, त्यानंतर पब्लिक लिमिटेड कंपनी, त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, त्यानंतर पार्टनरशिप येते. मग ही त्याच्यापेक्षा थोडा छोटा प्रकार आहे की त्याला एल एल पी, आता जे नाव आहे लिमिटेड लॅबिलिटी पार्टनरशिप. तर माझ्याकडे माझा एक धंदा आहे की जो खूप मोठा नाहीये किंवा मी खूप मोठ्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट नाही करू शकत किंवा माझ्याकडे पैसा तेवढा नाहीये आणि माझी आयडिया एक छोटी आहे. तर त्यावेळेस गव्हर्नमेंट सांगते की तुम्ही 2 किंवा 3 पार्टनर करून 2 पेक्षा जास्त एल एल पी एक सुरू करू शकता, याच्या सुद्धा बिझनेस. त्याच्यानंतर त्या पुढे एक याच्यात आता 2013ला जो कंपनी कायदा झाला त्याच्यामध्ये एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज मध्येच ओपीसी एक प्रकार आला, 1 पर्सन कंपनी. म्हणजे ज्याला इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे प्रोग्राम आहे किंवा वर्ल्ड वाईड आहे. इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे पहिले जे 2000 म्हणजे 1991च्या अगोदर आपल्याकडे लायसन्स राज असं म्हणत होते त्याला. म्हणजे कोणताही तुम्ही धंदा काढायला आला, समजा आता तुम्हाला एक टी स्टॉल टाकायचा आहे, तर त्या 1991च्या अगोदर कसं होतं की तुम्हाला गव्हर्नमेंट इंडियाकडे जायचं, मला टी स्टॉल टाकायचा आहे, मग गव्हर्नमेंट इंडिया म्हणणार असं असं आणा हे आणा. म्हणजे एक तुम्हाला साधा 20 लाखाचा धंदा टाकायचा, त्याच्यासाठी तुम्हाला पण 10-15 लाख रुपये खर्च करावा लागायचे, म्हणजे वेगवेगळे लायसन्स मिळवा वगैरे. पण मग त्यानंतर आपले जे इकॉनॉमिक्स त्यावेळेसचे अर्थमंत्री होते त्या ठिकाणी मनमोहन सिंग, त्यांनी की ते फ्री लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि त्या ठिकाणी ग्लोबलायझेशन अशी एक कन्सेप्ट आणली आणि त्यामुळे मग सगळे लोक त्या ठिकाणी म्हणजे ते लायसन्सचं जे काही रिक्वायरमेंट होत्या त्या कमी केल्या थोडक्यात. मग त्यामध्ये आता जगामध्ये इज ऑफ बिईंग बिझनेस इंडेक्स त्याचा असतो. म्हणजे तुमच्या कंपनी किंवा तुमच्या देशामध्ये एखादा धंदा टाकण्यासाठी तुम्हाला कमीत कमी जे काही लायसन्स किंवा रिक्वायरमेंट असते त्याला कमी करणं, म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या देशामध्ये गुंतवणूक जास्त होईल, तुमच्या देशातला रोजगार जास्त वाढेल, ही त्याच्या मागची पार्श्वभूमी. तर त्याच्यामुळे मग गव्हर्नमेंटने 1 पर्सन, मी हे सांगत होतो की 1 पर्सन कंपनी एक नवीन प्रकार आणला की एका माणसाची सुद्धा कंपनी असू शकते, फक्त त्याला जे काही त्याच्या रिक्वायरमेंट आहेत त्या फुलफिल करावं लागतील. आणि त्यानंतर असतं आपण एक माणूस, प्रोप्रायटरशिप म्हणतात. यामध्ये काय आहे की तुम्ही जे सध्या जसे आहात तसेच राहा, तुमचं जे काही पॅन कार्ड आहे त्याच पॅन कार्डच्या नावाने तुमच्या नावाने प्रोप्रायटरशिप एक धंदा येईल. आता तुम्हाला उद्याच्याला वाटलं की हा मला आता उद्या एक स्टॉल टाकायचा किंवा हॉटेल टाकायचं किंवा, तर तुम्हाला जर एखादी प्रायव्हेट लिमिटेड अगर पार्टनरशिप अगर 1 पर्सन कंपनी नाही करायची, तर तुम्ही आहे ह्या पॅन कार्डच्या नावावरून तुमचा त्या ठिकाणी प्रोप्रायटरशिप त्या ठिकाणी सुरू करू शकता. तर हे झाले त्या ठिकाणी बिझनेसचे प्रकार. आता तुम्हाला कळालं आतापर्यंत अकाउंटन्सी हे कळालं, अकाउंटन्सी काय आहे. अकाउंटन्सीची सुरुवात कुठून होते म्हणजे धंद्याची. त्यानंतर पुढे आहे मग फायनान्शियल मॅनेजमेंट. आता अकाउंटन्सी मध्ये आणखीन काही गोष्टी राहिलेल्या असतील तर आपल्या डे टू डे सिलेबस मध्ये आपण जे काही उद्यापासून 7 ते 8 यावेळेस शिकणार आहेत लेक्चर, तर त्याच्यामध्ये सुरू करणार आहोत. आता फायनान्शियल मॅनेजमेंट आपण इथपर्यंत आलो होतो.
तर फायनान्शियल मॅनेजमेंट ही कन्सेप्ट आधी त्याच्या अगोदर समजावायची. फायनान्शियल, आता तुम्हाला अकाउंटन्सी समजली. मला जस्ट क्वेश्चन आर घेऊ आपण थोड्या 5 मिनिटं. हॅलो, हॅलो, अनम्यूट करा. म्हणजे तुम्हाला हा जे येस सर. काय, हा हा, Yes. तर तुम्हाला जे काही म्हणजे अकाउंटन्सी मध्ये म्हणजे आता हा एक आपला जो सिलेबस आहे मेन, त्याचा एक प्रकार आहे. अकाउंटन्सी हा एक पार्ट आहे आणि फायनान्शियल मॅनेजमेंट. आता अकाउंटन्सी मला जे समजायचं होतं तुम्हाला, की जे म्हणजे तुमच्यासाठी हा पूर्ण एक नवीन सब्जेक्ट आहे, बरोबर? तर ते त्याच्या अगोदर मला तुम्हाला समजवायचं की अकाउंटन्सी येते कुठून, म्हणजे एखाद्या बिझनेस आहे तर त्याच्यामध्ये अकाउंटन्सी हा शब्द कुठून सुरू होतो. तर हे त्याचा एक प्रकार होता. मग त्याच्यामध्ये अकाउंटन्सी म्हणजे काय, की ते एक बिझनेस लँग्वेज आहे. त्याच्यामध्ये एक सेट ऑफ रिक्वायरमेंट आहे, की काय तुम्ही कोणता व्यवहार केला तर कुठे त्याची नोंद व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर मग त्याची ठिकाणी त्याची कम्युनिकेशन आहे अकाउंटन्सी म्हणजे, की त्याचं एक आपण म्हणतोय एक ही कंपनी आहे की त्याचा जे सेल्स आहे ती 10% वाढला, किंवा त्याची जी टर्नओव्हर आहे ते 1.5% किंवा 100% एवढी एवढी ग्रोथ झाली, अशी झाली तशी झाली, टर्नओव्हर इतक्या टक्क्यांनी वाढला. तर ती एक सेट ऑफ लँग्वेज आहे, जी बिझनेसमध्ये जे लोक इन्व्हॉल्वमेंट असतात त्यांच्यासाठी एक ती बोलण्याची भाषा आहे. तर याला अकाउंटन्सी असं म्हणतात. आपल्याला आता पुढचा जो पार्ट आहे तो फायनान्शियल मॅनेजमेंट पाहायचा आहे. त्याच्या अगोदर तुमचे जे काही आणखीन अपेक्षा असतील, की मला हे हे गरज आहे अकाउंटन्सी समजण्यासाठी, तर ते तुम्ही प्लीज मला हे सांगू शकता. सर, हा हा. सर तुम्ही काल पण लेक्चर घेतलेलं आहे का? नाही नाही, आजच सुरुवात झाली, त्याच्यामुळे हे बेसिक. काल मी थोडं प्रवासात होतो आणि मी क्षमा मागतो की ते कालचं लेक्चर होऊ नाही शकलं. मग आजचं रेकॉर्डिंग तुम्ही म्हणजे आपल्याला मिळणार ना हो नंतर? हो, मिळणार आहे, मिळणार. रेकॉर्डिंग चालू आहे आणि ते तुम्ही मी सांगेलच पुढे काय आहे ते. ठीक आहे. हं. अकाउंटन्सी मध्ये तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे आणखीन ऍडिशनल, जे काही क्लिअरिफिकेशन लागत असेल? एनीवन? का पुढे सुरू करूयात? पुढे सुरू करा. येस सर. येस येस, ओके. तर आता हा झाला एक अकाउंटन्सीचा पार्ट. म्हणजे धंद्यामध्ये जी अकाउंटन्सी असते ती एक, म्हणजे आपण आज मार्केटमध्ये आपण सीए ज्याला म्हणतो, कंपनी चार्टर्ड अकाउंटंट. तर चार्टर्ड अकाउंटंटची जी काही जॉब रिस्पॉन्सिबिलिटी असते म्हणजे कंपनीमध्ये, तर ती त्याला किंवा त्यांचा जो फायनान्स डिपार्टमेंट आहे किंवा अकाउंट डिपार्टमेंट आहे, तर ती जी भूमिका ते पार पाडत असतात, तर त्याला आपण त्या ठिकाणी थोडक्यात अकाउंटन्सी असं म्हणू शकतो. आता फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय? तर फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे, तुम्हाला जसं सुरुवातीला मी म्हटलं, की फायनान्शियल मॅनेजमेंट हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. म्हणजे जो आपण सुरुवातीला जसं उदाहरण घेतलं, की जो एखादा रेल्वे स्टेशनवरचा किंवा रस्त्यावरचा जो शूज पॉलिश करणारा माणूस आहे, तोही फायनान्शियल मॅनेजमेंट करतो. आणि अंबानी, अदानी किंवा जे काही टॉप लीडर आहेत किंवा वर्ल्डमध्ये पण जो इलॉन मस्क असेल, ते पण फायनान्शियल मॅनेजमेंट करतात. किंवा आपण मध्यमवर्गीय असो, त्याच्या प्रत्येकाच्या आयुष्यात फायनान्शियल मॅनेजमेंट हा शब्द येतो. फक्त आपल्याला त्या त्या सेट ऑफ लँग्वेजने किंवा आपण त्याला वापरत नाही. फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय, की कंपनीमध्ये आता आपण उद्यापासून तर ते टॉपिक वाईज शिकणारच आहोत. तर त्याच्या अगोदर फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे थोडक्यात एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, की माझ्याकडे आज रोजी किती पैसा आहे, म्हणजे बिझनेसच्या लँग्वेजमध्ये माझ्याकडे किती त्या ठिकाणी ॲसेट्स आहेत, भविष्यामध्ये मी काय काय करू शकतो. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल आपण एक मीडियम वर्ग आहे, जास्त करून आपण जॉब करत असतो किंवा त्या ठिकाणी कमी लोक बिझनेस करतात. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल एक मी वैयक्तिक माणूस आहे, तर माझ्याकडे उत्पन्नाचे साधनं काय काय आहेत, म्हणजे एक मिडल क्लासच्या माणसाने मी फायनान्शियल मॅनेजमेंट समजावतोय. तर माझ्याकडे उत्पन्नाचे साधनं काय काय आहेत, मी काय काय त्या ठिकाणी उत्पन्न घेतोय, माझ्याकडे रिसोर्सेस काय काय आहे, बिझनेस इन्कमचा इनफ्लो, आणि माझा जो काही येणारा XYZ अमाऊंटचा इन्कम आहे किंवा माझा जो काही त्या ठिकाणी टर्नओव्हर आहे बिझनेसच्या भाषेत, तर तो टर्नओव्हर किती, त्या ठिकाणी खर्च काय आहेत माझे कॉस्ट. बिझनेसच्या भाषेत म्हणजे माझा रेव्हेन्यू काय, रेव्हेन्यू म्हणजेच सेल्स किंवा टर्नओव्हर. रेव्हेन्यू म्हणजे तुम्हाला येणार उत्पन्न. रेव्हेन्यू हा शब्द काय येतो, की रेव्हेन्यू झाल्यानंतर
कॉस्ट असते. कॉस्ट म्हणजे जे काही खर्च आहेत. तर रेव्हेन्यू किती आहे आणि माझा खर्च किती आहे. मग फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे आपल्या सोप्या माणसाच्या भाषेत, की माझं येणारं उत्पन्न किती आणि मला लागणारा त्या ठिकाणी दैनंदिन खर्च किती. म्हणजे माझं रेंट असेल, माझं एक मेडिकल एक्सपेन्सेस असतील किंवा माझे इतर एंटरटेनमेंट हे असतील किंवा ग्रोसरी असेल किंवा आणखीन काही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला तो त्याचा त्याचा प्रश्न आहे. तर थोडक्यात माझं उत्पन्न किती, त्यानंतर राहिलेला खर्च, माझा खर्च किती आणि राहिलेलं उत्पन्न, म्हणजे त्या ठिकाणी जो काही निव्वळ त्या ठिकाणी माझ्या गुंतवणुकीसाठी असणारा जो काही रिमेनिंग पैसा आहे तर तो किती. तर हे सगळं काढणं म्हणजे त्याला फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणतात. आता हे झालं एकदम सोप्या भाषेत किंवा एखाद्या छोट्या व्यक्तीच्या बाबतीत. आता हे लार्ज स्केल मध्ये कसं होतं फायनान्शियल मॅनेजमेंट. आता फायनान्शियल मॅनेजमेंट कंपनीच्या बाबतीत असं असतं. फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये कंपनी एक डे टू डे चालणारी ऍक्टिव्हिटी आहे. कंपनीमध्ये डे टू डे त्यांचं फायनान्शियल चालत असतं. त्याच्या ठिकाणी मॅनेजमेंट फायनान्शियल चालत असतं. फायनान्शियल मॅनेजमेंट कंपनीच्या लेवलला कसं चालतं. तर फायनान्शियल मॅनेजमेंट जे बिझनेस ओनर आहेत, तर बिझनेस ओनरचा सेट ऑफ माइंड काय असतो, की आता माझं त्यांचं दरवर्षी सेल्स असतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अदानी किंवा अंबानी आहेत. तर त्यांचं एक ठरलेलं आहे, की म्हणजे आता 100 करोडचं माझी आता कंपनी 100 करोड. प्रत्येक माणसाला एक इच्छा आहे, की प्रगती व्हावी. तर मग आता 100 करोड ह्या महिन्यामध्ये माझा सेल आहे. पुढच्या महिन्यात 110 होईल. पुढच्या महिन्यात 120 होईल त्याच्या. तर प्रत्येकाची एक अपेक्षा असते, की ग्रो करणार, मी त्याच्या पुढे जाणार. तर ही जी काय आहे त्याच्यासाठी रिक्वायरमेंट काय आहे, की आता त्यांचं जे काही सेल्स डिपार्टमेंट आहे, तर सेल्स डिपार्टमेंटमध्ये अशा अशा घटना घडत आहेत. त्याच्यामुळे आता 100 करोड्स आहेत. मला 110 करायचं आहे माझा रेव्हेन्यू. तर मला काय काय करावं लागेल. मग त्याच्यासाठी मला ॲडिशनल रिसोर्सेस करावं लागतील का, ॲडव्हर्टायझिंग करावं लागेल, की किंवा कोणत्या मार्केटमध्ये आता माझी ही अमुक अमुक टाटा मोटर्स समजा असं फायनान्शियल मॅनेजमेंट करतं. तर ते काय करतील, की अमुक अमुक आमच्या सध्या बाजारामध्ये एवढ्या गाड्या आहेत. तर मग आम्हाला या गाड्या आणखीन वाढवायच्यात. मग ह्या गाडी नवीन गाडी आली तर त्याची ॲडव्हर्टायझिंग अशा लेव्हलवरती करायची आणि मग त्याच्यापुढे असं असं जायचं. तर त्याच्यासाठी मग त्यांना कॉस्ट किती लागणार आहे भविष्यात. इन्कम त्यांनी ठरवलं, की माझा 100 करोड्स किंवा 110 करोड्स माझा रेव्हेन्यू होईल, अपेक्षित आहे होणं. आणि त्याच्यासाठी मग रिसोर्सेस काय काय आहेत. मग त्यांनी ती गाडीसाठी त्यांचं जे काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे काही डिपार्टमेंट आहे, म्हणजे गाडी येताना त्यांचं एक डिपार्टमेंट असतं, की ती डिझाईन होते अगोदर गाडी. मग त्यांच्यासाठी जे काही रूल्स रेग्युलेशन्स त्यांचे स्टँडर्ड्स, ते काही त्याच्या थ्रू ती गाडी आधी म्हणजे R&D डिपार्टमेंट असतं, रिसर्च अँड मॅनेजमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर त्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये मग ती गाडी कशी येणार, त्याचे काय असणार, किती ती व्हेरियंटमध्ये येणार, डिझेल, पेट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक. आणि मग त्याच्यात त्याची काय काय इन्व्हॉल्वमेंट असणार, तिची कॉस्ट किती असणार, त्याचं मार्केटिंग किती लागणार, ट्रान्सपोर्टेशन काय असणार. मग हे थोडक्यात पूर्ण म्हणजे त्या कॉस्ट जी काही त्यांचा जो काही सेल्स आहे 110 कोटी, आणि त्याच्यासाठी 110 कोटीसाठी त्यांना रेव्हेन्यूसाठी जो काही खर्च असणार भविष्यामध्ये, तर तो समजा त्यांचा 70 लाख आहे, 80 लाख आहे. तर तो जो काही खर्च आहे करोडमध्ये, तर तो तो मग त्याच्यामध्ये किती खर्च करायचा आहे, की त्यांना फायनान्स उद्याच्याला मग हे झालं त्यांचा खर्च. म्हणजे सेल्समध्ये त्यांचा जे काही रेव्हेन्यू आल्यानंतर मग त्यांचे जे काही एम्प्लॉय आहेत त्यांची सॅलरी असेल, मग जे जर नवीन गाडी आली तर तिची ॲडव्हर्टाईज करावं लागेल मार्केटमध्ये जाऊन. त्याचे कॉम्पिटिटर्स असतील त्यांच्यापेक्षा हे किती त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे हे त्यांना दाखवावं लागेल. तर हे काय जे सेल्स आणि मार्केटिंग असेल, तर त्याच्यानंतर पुन्हा मग ती प्रत्येक त्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट पासून त्यांचा प्रत्येक जो काही वेंडर आहे त्या त्यांचे जे शोरूम्स आहेत तिथेपर्यंत ती गाडी न्यायला त्यांचा जो काही ट्रान्सपोर्टेशन खर्च असेल, आणि मग शेवटी त्यांचा प्रॉफिट त्याच्यामध्ये ऍड होईल. आणि मग ती गाडी मार्केटमध्ये ओपन होईल, बाजारात जाईल, आणि मग त्यांचं जे काही ती कॉस्ट मार्केटमध्ये ती गाडी विकेल आणि ती कॉस्ट रिकवर होईल. तर मग एक बिझनेस माइंडेड लोकांच्या ठिकाणी फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे, की त्यांना म्हणजे मार्केटमध्ये आता काय करायचंय, भविष्यामध्ये कोणत्या गाड्या आणायच्यात, किती किमतीच्या आणायच्यात, मार्केटमध्ये आता आता स्थिती काय आहे, लोकांकडे पैसा किती आहे, आणि मग लोक कोणती गाडी अफोर्ड करू शकतात, किंवा मग जर गाडी ही आणायची असेल तर मग मार्केटमधला जो काही सर्वे आहे तो काय म्हणतोय. आणि मग त्याच्यानुसार आपल्याला गुंतवणूक, आता टाटा मोटर्सला समजा उद्याच्या भविष्यात एखादी फॉर एक्झाम्पल सुझुकी, मारुती आणि सुझुकी ही कंपनी, मग त्यांना वाटलं की आता आपल्याकडे खूप कॅपॅसिटी आहे, आपण ती कंपनी पूर्ण खरेदी करू शकतो. मग त्याला म्हणतात ॲक्विजिशन.
तर ॲक्विजिशन करायची आहे टाटा मोटर्सला, की सुझुकी मारुती सुझुकी पूर्ण त्यांना तो कंपनी पूर्ण विकत घ्यायची आहे. जसं की आता टाटा मोटर्सने ऑलरेडी काही घेतलेलं आहेत. लँड रोव्हर्स असतील, आणखीन 1-2 नावं आहेत मला आठवत नाही सध्या. तर ती त्यांनी त्या गाड्या घेतल्या, पूर्ण त्यांची मालकी घेतली. तर आता मारुती सुझुकी घेण्यासाठी मग टाटा मोटर्स फायनान्शियल मॅनेजमेंट कसं करू शकतं, की ते ठरवू शकतात, की मारुती सुझुकीचा रेव्हेन्यू एवढा आहे, त्यांचा सेल्स एवढा आहे, लोकं मारुती सुझुकी गाडी एवढी घेतात. आणि मग त्याच्यासाठी ते ड्यू डिलिजन्स सुरू करतात. ड्यू डिलिजन्स म्हणजे की जे काही सेट ऑफ त्यांचे काही कंप्लायन्सेस आहेत. ड्यू डिलिजन्स म्हणजे त्यांच्या ज्या काही फायनान्शियल गोष्टी आहेत, की ते ड्यू डिलिजन्स सुरू होतं आणि मग ड्यू डिलिजन्स नंतर मग त्यांना एक कॉस्ट कळते, की त्या मारुती सुझुकीचे जे काही सध्याचे मालक आहेत, त्यांना एवढी-एवढी पैसा द्यायचा आहे, की ते पूर्ण बिझनेस आपल्याला देतील. मग फॉर एक्झाम्पल त्यांची एक काय 100 कोटी कॉस्ट आहे. ते मारुती सुझुकी 100 कोटीला टाटा मोटर्सला देतात. दिस इज द ओन्ली फॉर एक्झाम्पल. ती ऍक्च्युअल मध्ये खूप मोठी कॉस्ट असेल किंवा ते काय हे असेल. तर मग त्यानंतर मग टाटा मोटर्स ठरवतं, की ही टाटा मोटर्स मारुती सुझुकी आपल्याकडे जर आली तर हे अशी त्यांच्याकडून आपल्याला एवढा फायदा होईल. ही मार्केट आपल्या टाटा मोटर्सच्या अंडर आपण त्यांचं ब्रँडिंग अशा प्रकारे करू शकतो आणि भविष्यामध्ये येणारा जो काही त्याच्यापासून जो रेव्हेन्यू असेल. तर मला थोडक्यात सांगायचं काय, की फायनान्शियल मॅनेजमेंट हे प्रत्येक मालक असतो किंवा प्रत्येक जो कमवणारा माणूस असतो तो करत असतो, की मला भविष्यामध्ये काय प्लॅनिंग करायचं, मग माझं टॅक्स किती असेल, माझा रेव्हेन्यू किती असेल, माझा कॉस्ट किती असेल, मग खर्च एम्प्लॉईजचा खर्च किंवा रिसर्च मॅनेजमेंटचा खर्च. तर याला म्हणतात फायनान्शियल मॅनेजमेंट. फायनान्शियल मॅनेजमेंट हे एक एकदम सोपी भाषा आहे आणि फायनान्शियल मॅनेजमेंट प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या लेवलवर तो करत असतो. तर ही झाली फायनान्शियल मॅनेजमेंट. काही डाउट्स, एनी डाउट्स ऑन फायनान्शियल मॅनेजमेंट? नो सर. हॅलो असतील तर सर. हा सर, प्लीज सर. येस येस. ड्यू डिलिजन्स ही जी कन्सेप्ट आहे ती थोडं अजून एक्सप्लेन करा ना सर. हो ड्यू हो डिलिजन्स. हो. तर ड्यू डिलिजन्स म्हणजे काय? ड्यू डिलिजन्स ही एक अशी कन्सेप्ट आहे. म्हणजे ड्यू डिलिजन्स म्हणजे काय, की एखादा ड्यू म्हणजे प्रत्येक ह्याच्यात म्हणजे ती वेगवेगळी असू शकते. ड्यू डिलिजन्स म्हणजे आता मी आहे टाटा मोटर्स, ठीक आहे, आणि मला त्या ठिकाणी मारुती आणि सुझुकी घ्यायची गाडी. म्हणजे मी पूर्ण त्यांचा बिझनेस. हां, त्याच्या अगोदर मला 2-3 कन्सेप्ट सांगू इच्छितो मी. जी अकाउंटन्सी आहे त्याच्यामध्ये एक मिनिट, ह्या मारुती सुझुकीच्या अगोदर 2 कन्सेप्ट क्लिअर करू. ह्याच्यामध्ये एक असतं ॲक्विजिशन, एक असतं मर्जर. ॲक्विजिशन म्हणजे काय, की ॲक्विजिशन म्हणजे एका टाटा कंपनीने पूर्ण मारुती सुझुकी जी कंपनी आहे ती पूर्ण घेणे, त्याला म्हणतात ॲक्विजिशन. मर्जर म्हणजे काय, की ह्याचीच उलटी म्हणजे वाईस वर्सा. मारुती सुझुकी टाटा मोटर्समध्ये जाणं म्हणजे मर्जर झालं. त्यानंतर एक असतं अमलगमेशन. मी हे पूर्ण तुम्हाला म्हणजे व्याख्या सकट लिहून देईल पुढे. आपल्याला ते पुढे येईल पण सब्जेक्टमध्ये. अमलगमेशन म्हणजे जसं हिरो होंडी होती आपल्याकडे, हिरो होंडा. तर हिरो होंडा जी आहे तर ती अमलगमेट झाले होते. पहिली हिरो वेगळाच कंपनी होती, होंडा वेगळीच होती आणि मग त्यांनी ठरवलं की आपण एकत्र येऊया. आता रिसेंट उदाहरण झालं तर वोडाफोन आयडिया आहे. वोडाफोन आयडिया एक सेपरेट एंटिटी होती. वोडाफोन एक वेगळी बिझनेस होता. एक आयडिया एक वेगळी बिझनेस होता. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी अमलगमेशन केलं. अमलगमेशन म्हणजे की ते दोन जे काही सेट ऑफ बिझनेस आहेत ते एकत्र येणं आणि मग एक नव्या एंटिटीचा उगम होऊन ते त्यांचा बिझनेस करणं. जसं वोडाफोन आयडिया अगदी वेगळी होती. आता वोडाफोन आयडिया एकत्र आली आणि त्यांचं जे काही जे सेल्स आहे ते एकाच नावाने होतं. हे झालं अमलगमेशन. येस, मर्जर, ॲक्विजिशन, अमलगमेशन असे त्याच्यामध्ये प्रकार असतात. आणि आता ड्यू डिलिजन्स म्हणजे काय, की मर्जर किंवा ॲक्विजिशन किंवा अमलगमेशन हे जे प्रकार होतात, म्हणजे एक जर आता टाटा मोटर्स सॉरी आयडिया वोडाफोन आहे. जर वोडाफोनला आयडियामध्ये यायचं किंवा आयडियाला वोडाफोनमध्ये यायचं, तर ते ठरवणार की आधी की ह्या ह्या कंपनीचं आपलं आपण आता मी म्हणजे तुम्हाला तुमचा एखादा पार्टनर म्हणजे पार्टनरशिपमध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे. तर म्हणजे किंवा त्याचा एक बिझनेस आहे, तुमचा एक बिझनेस आहे. तुम्ही ती कंपनी घेऊ इच्छिता. तर तुम्ही जसं आता इलॉन मस्कने ट्विटर घेतलं. तर ट्विटर घेण्यामध्ये तुम्हाला आता जर तुम्ही मार्केटमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल, तर ट्विटर घेताना ती जी डील होती ती 44 बिलियनला होती. ठीक आहे.
तर 44 बिलियन ही जी काही कॉस्ट आहे तर ती असं आहे का की इलॉन मस्क आला आणि ट्विटरला म्हणला की मी 44 कोटी ते बिलियन तुम्हाला देतो आणि मला तुम्ही ट्विटर द्या. नाही, कारण ट्विटरने जी कॉस्ट ठरवली असेल ती मे बी 100 बिलियन असेल, बरोबर. तर ही 100 बिलियनची डील आहे. तर ती म्हणजे सपोज तुमचं एखादी वस्तू आहे, तुमचं फॉर एक्झाम्पल एक गुड्स किंवा काही पण एक प्रोडक्ट आहे, तर तुम्ही मार्केटमध्ये त्याची कॉस्ट कशी ठरवता? तर ती त्याचं ड्यू डिलिजन्स ठरतं. मग मग इलॉन मस्कची जी काही टीम आहे तर ती त्यांचं ड्यू डिलिजन्स करणार. यांच्या कंपनीत जाणार की तुमचा सेल्स किती आहे, तुमचे अकाउंट सबस्क्रायबर किती आहेत. म्हणजे ट्विटरवर प्रत्येकाला एक ॲड असते. म्हणजे तुम्ही काही कंटेंट सर्च करताय तर एक ॲड येते किंवा तुम्हाला काही अकाउंट सबस्क्राईब करावं लावते. म्हणजे जस्ट ती ॲड येत राहते. तर त्यांचा रेव्हेन्यू काय असतं सोशल मीडियाचा, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तर तुम्हाला एक ॲड येते, ती तुम्ही ॲड बघता आणि मग हे होतं. आता जसं YouTube आहे. YouTubeवर तुम्हाला काही व्हिडिओ बघायचा असेल, तर त्याच्या अगोदर ती ॲड यावं लागते. बरोबर. माझ्या बॅकग्राऊंडला आवाज येतो का जास्त? ओके सर, ओके. ओके, ओके. ओके. थोडं बाजूला हे होतंय, चालू आहे. 2 मिनिट. त्याचा व्हॉल्यूम कमी करायला सांगता का? आवाज. कोण आहे? येस, सॉरी. तर ही जी डील आहे समजा 44 बिलियनची, तर ती इलॉन मस्कची टीम असेल, म्हणजे सीएची टीम असेल किंवा बिझनेस मॅनेजमेंटचे मॅनेजर्स किंवा टॉप लेवलचे एक्झिक्युटिव्ह असतील, तर ते ट्विटरमध्ये अगोदर येणार. म्हणजे ट्विटर ज्यावेळेस दुसऱ्या मालकाचं होतं, तर त्यांच्याकडून ते मागणार की तुमचं सेल्स किती आहे, तुमचे एम्प्लॉई काय आहेत, एम्प्लॉयची कॉस्ट काय आहे, तुमचे जे म्हणजे असं आहे का की ट्विटर इलॉन मस्क आला आणि डिरेक्ट ट्विटर घेतलं, तर नाही. तर त्यांची एक स्पेशल टीम येते की अगोदर म्हणजे ठरवते की ह्यांचं रेव्हेन्यू किती होईल. म्हणजे आम्ही जर 44 बिलियनला घेतली कंपनी, तर 44 बिलियन किती वर्षात पुढे रिकवर होतील, किती वर्षात आम्हाला 44 बिलियन त्या ठिकाणी आम्ही जो खर्च केलाय तो आम्हाला रिकवर होईल. तर ही त्यांची एक स्ट्रॅटेजी असते. मग त्याच्यासाठी ड्यू डिलिजन्स हा एक जो स्पेशल शब्द आहे, तो ड्यू डिलिजन्स म्हणजे काय, की जी ही बिझनेस आहे ट्विटर जे हे आहे, तर त्यांनी अगोदर त्यांचा मागच्या 10 वर्षात किंवा 5 वर्षामध्ये त्यांचा रेव्हेन्यू किती होता, त्यांनी टॅक्स किती भरलाय, त्यांचं इनकॉर्पोरेशन, ट्विटर ही एक रजिस्टर्ड कंपनी आहे ना, की म्हणजे एक सत्यता पडताळणी. म्हणजे तुम्ही समजा एखादा तुमचा एक प्रोडक्ट आहे, समजा तुम्ही एखादं एक नवीन प्रोडक्ट काढलं उद्या आणि ते मार्केटमध्ये घेऊन गेले की हे असं असं आहे, म्हणजे आणि मग त्याची मार्केटिंग तुम्ही करायला लागले, तर घेणारा माणूस काय, ड्यू डिलिजन्स सोप्या भाषेत म्हणजे सांगतो की तुम्ही एखादी गाडी घेताय, एखादी टू व्हीलर घेताय, तर टू व्हीलरमध्ये त्यांचं एक ब्रोशर असतं. ते तुम्हाला सांगतील की ही 60चं मायलेज येते, 70चं मायलेज येते, व्हॉटेवर, किंवा हिचा सीसी इंजिन एवढा आहे किंवा त्याचे जे काही फीचर्स असतील तर ते सांगतात. तर सोप्या भाषेत, आपल्या भाषेत एकदम, ड्यू डिलिजन्स म्हणजे ती गाडी आहे ना, ती म्हणजे त्याचा रिस्पॉन्स म्हणजे त्याचे स्पेअर पार्ट मिळतात का, की किंवा किंवा त्याचं जे काय मेंटेनन्स कॉस्ट आहे ती किती असणार आहे मला, की त्याचं ॲव्हरेज किती, मायलेज किती देणार आहे. तर ही जी काही तुम्ही त्यांनी जे सांगितलेले फीचर्स आहेत त्याची जी केलेली एक पडताळणी आहे, किंवा तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्याचं जे काही केलेला एक ओव्हरव्ह्यू आहे, तर त्याला ड्यू डिलिजन्स म्हणतात. मग ते जसा बिझनेस जेवढ्या मोठ्या स्केलवरती असेल तर त्या स्केलवरती ती ड्यू डिलिजन्स होतं. एका सोप्या भाषेत म्हणजे ड्यू डिलिजन्स म्हणजे त्यांनी जे सांगितलेले त्यांचे फीचर्स असेल. म्हणजे आता तुम्हाला माहिती असेल की ती 40 बिलियनची जी काही डील होती ती मध्ये कॅन्सल झाली होती. कॅन्सल का झाली होती, की ट्विटरनं सांगितलं होतं की आमच्याकडे हे जे अमुक म्हणजे एक्स असेल, एक्स क्वांटिटी त्यांनी सांगितली होती की आमच्याकडे एवढे सबस्क्रायबर आहेत. म्हणजे ट्विटरचा रेव्हेन्यू कशावर डिपेंड आहे, सबस्क्रायबर जेवढे जास्त तेवढा त्यांचा रेव्हेन्यू जास्त. म्हणजे तर ट्विटरने सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्याकडे एक्स जे काय म्हणजे किती जे असतील त्या ह्याच्यात सबस्क्रायबर आहेत. मग ज्यावेळेस इलॉन मस्कच्या टीमने ड्यू डिलिजन्स केलं, तर त्यावेळेस त्यांना सुरुवातीला असं आढळलं की हे जे काही एक्स सबस्क्रायबर आहेत त्याच्यातले काही फेकच आहेत. म्हणजे काय जे ऍक्टिव्हेट काही काही लोक असतात की एकाच नावाने 2-4 अकाउंट बनवतात, किंवा म्हणजे ते अकाउंट असतील पण जे काही यूज मध्ये नाहीत अकाउंट, ते म्हणजे त्यांना ऍडव्हर्टाईज त्याच्यावर टाकताच येत नाही, तर ते रेव्हेन्यू कसं कमावणार. मग ती मध्ये मध्ये ती स्टॉप पण झाली होती डील. मग ड्यू डिलिजन्स म्हणजे काय, की त्यांनी जी सांगितलेली जी काही त्यांचं म्हणजे त्यांनी मार्केटिंग केली ना ते ट्विटर 44 बिलियनला विकण्यासाठी, तर 44 मग हे ॲग्री झाले एका टर्म्सवरती.
आणि मग ती डील झाली. तर ती जी काही फीचर सांगितलेले ती थोडक्यात सत्यता पडताळणी करणं म्हणजे ड्यू डिलिजन्स. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके सर, ओके, थँक्यू सर, थँक्यू मच. येस. आणखीन काय आहे फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये? प्लीज प्लीज हा, म्हणजे एनी स्मॉल डाऊट मला फक्त म्हणजे म्हणजे जबाबदारी आहे की तुम्ही नॉन फिनान्शियल बॅकग्राऊंड आहात आणि मला माझं हे कर्तव्य आहे की तुम्हाला इत्थंभूत म्हणजे तुम्हाला हे वाटायला नको की हा आपला सब्जेक्ट नवीन आहे आणि मला आपण सिलेबस वाईज तर जाणारच आहोत पुढे सिलेबस थ्रू. फक्त तोपर्यंत माझं एक जबाबदारी आहे की तुम्हाला पूर्ण त्यात एक स्मॉल डाऊट जरी असेल तरी तो तुमचं सॉल्व्ह करणं. सर ओके सर, तर तुम्ही हा हा. ऍक्विजिशन आणि मर्जर मध्ये काय फरक एकच आहे ना? नाही नाही. कंपनीची नावं चेंज. हा, आता होतं कसं ना की ऍक्विजिशन आणि मर्जर मध्ये एक मिनिट. आता जी ऍक्विजिशन जी प्रक्रिया आहे आणि मर्जर, ऍक्विजिशन मध्ये म्हणजे वाईस वर्साच कन्सेप्ट आहेत आणि मर्जर. ऍक्विजिशन म्हणजे काय आहे, ही एक ए कंपनी आहे आणि ही एक बी कंपनी आहे. ऍक्विजिशन मध्ये जी ए कंपनी असते ती ऍक्विजिशन मध्ये ही एक मोठी कंपनी असते म्हणजे, आणि ही बी जी कंपनी असते छोटी कंपनी असते. तर ऍक्विजिशन मध्ये काय होतं, ही कंपनी ए जी कंपनी असते ती कंपनी सुरुवातीला म्हणजे म्हणजे ठरवते की ही कंपनी हा त्यांचा कॉम्पिटिटर असतो म्हणजे. तर पण त्यांच्यामुळे एक ठराविक लेवलला ए कंपनी ओके असते की हा बी कंपनी चालली ना, चालू द्या चालू द्या. पण मग बी कंपनीमध्ये काय होतं की बी कंपनी एक सडनली एक ग्रो करते म्हणजे बिझनेस तिचा ग्रो व्हायला लागतो. आणि मग बी कंपनीला वाटतं की अरे बापरे, हे जर म्हणजे जर हे मोठे झाले भविष्यात, म्हणजे त्यांची एक बिहाइंड द थॉट सांगतो की जर हे जर मोठे म्हणजे ही जर एक्सपांड झाली तर आपलं भवितव्य कमी होऊ शकतं भविष्यात. अशा माइंडसेटने कधी कधी काय होतं, ए कंपनी ह्या कंपनीला, ही छोटी कंपनी असते आणि ती ह्या कंपनीमध्ये सामावून घेते. मग हे जे ह्या बी कंपनीचे जे काही मालक आहेत, तर आता सुरुवातीला तुम्हाला माहिती असेल तर फेसबुक हे फेसबुक जे सॉरी फेसबुकचं जे मार्क झुबर्ग आहे ती एक वेगळी कंपनी आहे आणि व्हॉट्सअप हे आहे ते वेगळं होतं. मग फेसबुकला ज्यावेळेस कळालं की आता व्हॉट्सअपची लोकप्रियता जास्त होते. आता जसं ट्विटरची जी डील फेमस झाली त्याच्या अगोदर ही व्हॉट्सअपची डील फेमस होती. एक मार्केटमध्ये 8-9च्या काळामध्ये 2008-9 वेळ होता, 11 काहीतरी त्याच. तर त्याच्या अगोदर ती डील झाली होती. तर मग मार्क झुबरनं ही फेसबुक कंपनी होती आणि हे व्हॉट्सअप होतं. तर मग ज्यावेळेस फेसबुकच्या मालकाला वाटलं की व्हॉट्सअप जर फेमस झालं तर आपलं पूर्ण त्या ठिकाणी फेसबुक कोणीच यूज करणार नाही. मग त्यांनी काय केलं की फेसबुकचे व्हॉट्सअपचे जे काही मालक होते त्यांना ही पूर्ण हे फेसबुक विकत घेतलं. मग फेसबुक सॉरी व्हॉट्सअप विकत घेतलं आणि मग त्यांना सांगितलं की तुम्हाला ह्या नावाने व्हॉट्सअप नावाने तुम्हाला पुढचा बिझनेस काही करता येणार नाही. ही तुमची पूर्ण आम्ही जी काही आयडिया आहे ती पूर्ण विकत घेतली आणि पूर्ण त्याचे जे काही हे आहे. तर ऍक्विजिशन म्हणजे काय थोडक्यात, की उद्या टाटा मोटर्सनं एक किया, आता सध्या लहान आहे भारतामध्ये, किया जी गाडी आहे तर किया गाडी पूर्ण पूर्ण विकत घेतली. मग पुढे कियाचे जे मालक आहेत सध्याचे त्यांना कियाच्या नावाने गाडी काढता येणार नाही, कियाचं जे काही मॉडेल आहे किंवा जे काही डिझाईन आहे तेही काढता येणार नाही. मग टाटाने ती पूर्ण गाडी पूर्ण कंपनीच विकत घेणं म्हणजे त्यांचे जे काही सध्याचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्टाफ प्लांट अँड मशिनरी जे काय आहे ते विकत घेणं म्हणजे ऍक्विजिशन. आणि मर्जर म्हणजे काय, मर्जर म्हणजे व्हाईस वर्सा कन्सेप्ट, की एखादी कंपनी आहे जसं आता ब्राउझर ब्राउझर नाही मला वाटत त्याच्या अगोदर म्हणजे आता नोकियाचं मर्जरचं चाललं होतं. म्हणजे नोकिया ही कंपनी आहे, नोकिया कंपनीला कोणीतरी बॉरो करणार आहे म्हणजे ती त्याच्यात जाणार आहे. तर मर्जर ही कंपनी, ऍक्विजिशन म्हणजे हे ह्या अँगल नव्हतं म्हणजे मोठी कंपनी छोट्या कंपनीमध्ये विकत घेतात. आणि मर्जर म्हणजे दोन कन्सेप्ट, मर्जर मध्ये दोन प्रकार असतात. मर्जर मध्ये एकतर दोन कंपन्या एकत्र येतात म्हणजे दोन सेम लेवलच्या आणि एक नवीन एंटिटी हे करतात. मग ती जी ही कंपनी त्याला अमेलगमेशन पण म्हणतात. आणि मर्जर म्हणजे अमलगमेशन मध्ये काय होतं, मर्जर मध्ये आणि अमलगमेशन मध्ये थोडा फरक आहे. मर्जर मध्ये दोन कंपन्या एकत्र येतात आणि एक नवीन कंपनी किंवा जी त्याच्यातली ते ठरवलेलं असतं की म्हणजे आता टाटा आणि सॉरी वोडाफोन आणि आयडिया कंपन्या आहेत, ते तर दोघांचं मर्जर झालं आणि आता वोडाफोन आयडिया नावाने एक कंपनी आहे. तर त्यांनी ठरवलेलं आहे की नाव काय द्यायचं वगैरे. आता वोडाफोनचं नाव अगोदर आहे, आयडियाचं नाव शेवटी येतं म्हणजे व्ही आपण ज्याला म्हणतो.
तर ही झालं मर्जर. आता अमलगमेशन मध्ये काय होतं, अमलगमेशन मध्ये दोन कंपन्या एकत्र येतात पण त्यांच्या दोघांची नावं एक्झिट मध्ये राहतात. मग म्हणजे एक नवीन नावाने कंपनी सुरू होऊ शकते, असा फरक आहे. अच्छा, थँक्यू सर. प्लीज स्मॉल जरी असेल क्वेरी तरी आपल्याला पुढे, कारण आणि ज्या काय आणखी आज छोट्या छोट्या गोष्टी असतील तर त्या पुढे कव्हर होत राहतील. नाही ना, मग आपण फक्त सिलेबस गो थ्रू करूया आज टॉपिक वाईज, आणि मग आपल्याला पुढे त्या सिलेबस मध्ये म्हणजे त्या त्या टॉपिक मध्ये फक्त जस्ट ओव्हरऑल काय काय असणार आहे. जाऊ का, काय डाऊट्स हो आहेत सर. काय? होय होय होय. ओके सर. ओके. तर पहिला जो टॉपिक आहे अकाउंटिंग अँड हमने इट्स टेस्ट किया है फंक्शन्स. उसकी, तर वो आपण जे हम मेंटेन अकाउंटिंग, करते हैं। अभी इनका जो भी सर्विस है हमें देना है, वो अगर फाइनल होता है अच्छा, तो ह्या या अकाउंट्स मध्ये आपण बऱ्यापैकी अकाउंटिंगचं बघितलेलं आहे. अकाउंटिंग इथे रिकवर के इंट्रोडक्शन मध्येच रोल काय अकाउंटिंग अकाउंटंटचा, आणि म्हणजे हा पहिल्या टॉपिकचा बऱ्यापैकी आपण कव्हर एरिया केलेला आहे. आता फंक्शन्स कसे होतात ते पण आपण थोडक्यात बघितलेलं आहे, पण आपल्याला पूर्ण टॉपिक उद्यापासून बघायचा आहे. दुसरा टॉपिक आहे अकाउंटिंग कन्सेप्ट अँड स्टँडर्ड. तर अकाउंटिंग मध्ये एक सेट ऑफ कन्सेप्ट आहेत, अकाउंटिंगचं एक स्ट्रक्चर असतं. अकाउंटिंगच्या कन्सेप्ट आहेत म्हणजे म्हणजे डिप्रिशिएशन असेल, बरेच असेट्स आहेत, मॅनेजमेंट आहेत, त्याचे मग रूल आहेत, असेट किती म्हणजे आता समजा एखादी तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की एखादी बिल्डिंग एखाद्या माणसाने किंवा एखादी ॲसेट घेतली तर ती डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसला त्याने टाकली, तर त्याचं त्या वर्षीचा लॉस पूर्ण डायरेक्ट लॉसमध्ये जाईल ती कंपनी अचानक. कारण त्याने चुकी काय केली की ती जी बिल्डिंग आहे त्याचं एक हे आहे, स्टँडर्ड आहे की ती बिल्डिंग त्याने असेटला टाकायला पाहिजे बॅलन्स शीटच्या, त्याने प्रॉफिट अँड लॉस मध्ये टाकली. मग ती जर ऍसेटला टाकली तर मग ती बिल्डिंग अशी आहे का की आता त्याने उद्या जर बिल्डिंग घेतली एखादी तर ती त्याच्या पूर्ण बिझनेस असेपर्यंत तीच बिल्डिंग कामाला येईल किंवा मशिनरी कामाला येईल, तर नाही. तर बिझनेस त्याच्यामुळे त्याच्यात एक डेप्रिशिएशन कन्सेप्ट येते. डेप्रिशिएशन मध्ये काय होतं की ती जी काही मशिनरी त्याची एक दरवर्षी एक रिड्यूस व्हॅल्यू होते, म्हणजे 10 वर्ष ती मशीन चालणार आहे, तर 10 म्हणजे ती काय 1 लाखाची जर मशीन असेल आणि 10 वर्ष चालणार आहे तर दरवर्षी 10,000 रुपये त्या मशीन मधून व्हॅल्युएशन कमी होणं. म्हणजे तर जर मी तुम्हाला मगाशी सांगितलं जी बॅलन्स शीट होती तर बॅलन्स शीटचे जे ॲसेट होते उजव्या बाजूला, तर तिने दरवर्षी जर 10-10 लाख रुपये दाखवले आणि 10 वर्षांनी ती डायरेक्ट मशिनरी जर गायब झाली म्हणजे ती संपलेली असेल, बरोबर, तर दिस इज द नॉट राईट प्रॅक्टिस ओके अकाउंटिंग करण्याची. तर ती दरवर्षी काय करणार, आता 2022 चालू आहे तर तो दर 22ला काढेल, 23ला 10,000 काढेल, मग 2033 मध्ये ती मशीन बरोबर झिरो व्हॅल्यू होईल. म्हणजे ही दिस इज द डेप्रिशिएशन कन्सेप्ट. मग गुडविल असतं. गुडविल म्हणजे थोडक्यात काय की म्हणजे ह्या अशा बऱ्याचशा कन्सेप्ट आहेत आपल्याला बघायच्या. म्हणजे त्याच्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत. अकाउंट म्हणजे दोन स्टँडर्ड आहेत. एक युनिव्हर्सल म्हणजे पूर्ण वर्ल्ड वाईड जे काय स्टँडर्ड आहेत, आणि एक इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड. म्हणजे पण आपली इंडियन जी बॉडी आहे जे स्टँडर्ड बनवते त्याला जे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट जी स्टॅट्युटरी बॉडी आहे जी पार्लमेंटच्या ऍक्टने अस्तित्वात आलेले आहे 1949ला. तर त्यामध्ये ती बॉडी भारतामध्ये ते स्टँडर्ड इश्यू करते. मग त्याच्यामध्ये अकाउंटिंगचं जे काय मी आता तुम्हाला आतापर्यंत जे काय स्ट्रक्चर सांगितलं, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल, बॅलन्स शीट असेल, तर हे बनवायचं कसं, त्याच्या स्ट्रक्चर काय, त्याच्यात सब पार्ट काय, हे जे काय मी तुम्हाला बोलत होतो आतापर्यंत हे त्यांनीच म्हणजे इश्यू केलेलं आहे की हे असे आपल्याला स्टँडर्ड त्याच्यानुसार जायचं. किंवा गुडविल असेल. गुडविल म्हणजे काय थोडक्यात, गुडविल मी पुढेही सांगेल. गुडविल म्हणजे एक अशी कन्सेप्ट की गुडविल म्हणजे आता तुमची कंपनी आहे म्हणजे म्हणजे ए कंपनीने बी कंपनी घेतली, पण बी कंपनी एक म्हणजे आता जसं फेसबुकने व्हॉट्सअप घेतलं, व्हॉट्सअपची खरी किंमत समजा एक 10 लाख आहे आणि ह्यांनी सांगितलं 15 लाखाला आम्ही घ्यायला तयार आहे, तर ते म्हणले नाही आम्ही 20 लाखालाच देणार आहे. मग ती खरी किंमत किती फेसबुक व्हॉट्सअपची 10 लाख, ते घेतायत कितीला, किंवा 15 किंवा 20 लाखाला. तर ज्या ऍक्च्युअल व्हॅल्युएशन मार्केट व्हॅल्युएशनच्या जास्त जी काही किंमत त्यांना बेअर करावं लागते दॅट इज द गुडविल. म्हणजे फेसबुकचा जो काय व्हॉट्सअपचा जो काही त्यांच्यामध्ये लोकांमध्ये त्याचं जे गुड म्हणजे इम्पॅक्ट आहे किंवा व्हॉट्सअप वापरणे फेसबुक वापरण्याची जी काही हे आहे, तर त्याच्या थ्रू जी म्हणजे तुमच्या असलेल्या बाजाराच्या किमतीपेक्षा जी असलेली किंमत जास्तीची किंमत त्याला गुडविल म्हणतात. म्हणजे नाव लौकिक सोप्या भाषेमध्ये ही गुडविल आहे.
तर जे काही अकाउंटिंगमध्ये जे काही ट्रीटमेंट होतात म्हणजे प्रत्येक व्यवहाराला एक ट्रीटमेंट असते. तर ती ट्रीटमेंट ज्या एक सेट ऑफ रूल नाही आपल्याकडे जसं डावीकडून रस्त्याच्या डावीकडूनच चालावं लागतं. तर एक एक लॉ आहे हिडन म्हणजे त्याच्या मग ते जे तसे एक अकाउंटिंगमध्ये पण लॉ आहेत. तर ते आपल्याला त्याच्या ह्या दुसऱ्या टॉपिकमध्ये बघायचे बेसिक अकाउंटिंग प्रोसेस मग अकाउंटिंगची प्रोसेस कशी असते म्हणजे एखादी जर तुम्ही उद्याच्याला एखाद्या माणसाला सॅलरी दिली तर ती बिझनेसमध्ये कशी दाखवतात सॅलरी मग त्याच्यासाठी जनरल एंट्री पास करतात त्याला जनरलायझिंग प्रोसेस हे असे लेजर असतं मग ती एंट्री कशी होते मग त्याचं लेजर तयार कसं होतं बॅलन्स अकाउंट कसं असतं हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे म्हणजे ट्रायल बॅलन्स एक कन्सेप्ट असते म्हणजे त्या लेजर तुम्हाला सांगतो जनरल एंट्री म्हणजे की डबल एंट्री सिस्टम असते ज्याच्यामध्ये जो मिळणारा ज्या माणसाला सॅलरी मिळाली तो डेबिटला असेल किंवा क्रेडिटला असेल डेबिट क्रेडिट ह्या बाजू तुम्हाला मी आणखीन डीपमध्ये सांगतो त्याच्या अगोदर त्याचे प्रिन्सिपल असतात 3 लॉ असतात म्हणजे अकाउंटिंगचे त्याला पर्सनल अकाउंट म्हणतात नॉमिनल अकाउंट म्हणतात आणि रिअल अकाउंट म्हणतात त्याचे लॉ आपण उद्या डीपमध्ये मी तुम्हाला एक एक्सप्लेन करेल ते कशानुसार होतं आणि त्यानंतर हे ट्रायल बॅलन्स हे जे काय अकाउंटिंगची प्रोसेस आहे ती सुरू होते मग लेजर म्हणजे काय की त्या अकाउंटिंगचा जो काय हेड आहे म्हणजे एखादी एक सॅलरी एक लेजर असेल मग सॅलरी हे लेजर असेल तर मग मिळणारे 100 लोक असतील पण सॅलरी हे मेन लेजर असेल त्याला म्हणतात लेजर पुढचा टॉपिक आहे प्रिपरेशन अँड अनालिसिस ऑफ फायनल अकाउंट मग ही कंपनी तुम्हाला सांगितलं ना की कंपनी एप्रिलला सुरू होते आणि 31 मार्चला त्याचं वर्ष होतं मग 31 मार्च संपल्यानंतर कंपनीला त्यांचं ऑडिट करावं लागतं मग त्याच्यासाठी फायनल अकाउंट प्रिपरेशन करावं लागतं मग त्यांचा जो काही चार्टर्ड अकाउंट आहे तर चार्टर्ड अकाउंटंट आहे तर त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा लक्षात घ्यावं लागतं की प्रिपरेशन करताना काय काय करायचं अनालिसिस काय काय करायचं त्यांचा जो काही त्यांचा डेटा आहे ते व्यवस्थित रेकॉर्ड झालाय ना म्हणजे थोडक्यात काय की कंपनी जे काही डे टू डे ऍक्टिव्हिटी करत असते तर त्याच्यातून त्यांचं एक ट्रान्झॅक्शन होत असतात परत त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनला एक सेट ऑफ प्रिन्सिपल देण्याची गरज असते किंवा सेट ऑफ ते त्या प्रिन्सिपलनुसार ट्रान्झॅक्शन व्हायला पाहिजे तर ते त्यानुसार झालंय का नाही तर हे आहे आता एक फॉरेन्सिक अकाउंटिंग एक कन्सेप्ट आली म्हणजे पूर्वी कसं होतं कागदोपत्री जास्त व्यवहार असायचे तर ते व्हेरिफिकेशनला चार्टर्ड अकाउंटंट किंवा जे काही ऑडिटर आहेत त्यांना त्या ठिकाणी जात होतं तर आता फॉरेन्सिक अकाउंट म्हणजे काय ते ज्याला आता आपण इन्व्हेस्टिगेशन म्हणतो किंवा ईडी आपल्याकडे आहे तर ते ईडी ज्या प्रकारे रेक्टिफिकेशन किंवा हे करते तर त्याच टाईपमध्ये फॉरेन्सिक अकाउंटिंग होतं म्हणजे म्हणजे एक जिथे फॉरेन्सिक अकाउंटिंग म्हणजे जिथे म्हणजे सहजासहजी एखादी मुद्दे किंवा एखादं रेक्टिफिकेशन सापडत नसेल तर तिथे फॉरेन्सिक अकाउंटिंग च्या टर्मने ती अकाउंटिंग केली जाते पुढचा टॉपिक आहे स्टेटमेंट पाचवा स्टेटमेंट चेंजेस इन फायनान्शियल पोझिशन ही एक खूप महत्वाची कन्सेप्ट आहे म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून म्हणजे सर्वसामान्य कॅश फ्लो म्हणजे कंपनीला कॅश फ्लो म्हणजे काय तर कंपनीमध्ये रेव्हेन्यू किती येणार आहे म्हणजे उत्पन्न किती येणार आहे आणि कंपनी कशासाठी खर्च करणार आहे मग त्याच्यामध्ये 3 मेन प्रकार पडतात की म्हणजे जे काही कंपनी चा फ्लो आहे तो एक म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतात एक इन्व्हेस्टिंग एक्सपेन्सेस असतात आणि आणखीन एक असतात म्हणजे तीन तीन प्रकारचे एक्सपेन्सेस असतात ऑपरेटिंग असतात आणि इन्व्हेस्टिंग एक्सपेन्सेस म्हणजे की कंपनीने जर इन्व्हेस्टिंग केलंय म्हणजे एक बिल्डिंग घेतली कंपनीने तर ती इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटीमध्ये येते ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटीमध्ये डे टू डे एम्प्लॉयला सॅलरी वगैरे दिली आहे तेव्हा एका वर्षामध्ये जो काही खर्च अपेक्षित आहे म्हणजे एका वर्षासाठी केलेला तर त्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणतात हे कॅश फ्लो मध्ये थोडक्यात या टॉपिक मध्ये आपल्याला कंपनीमध्ये पैसा आला कसा आणि जाणार कसा आहे हे ह्याच्यात पाहायचं आहे रेशो अनालिसिस मध्ये कंपनीचं जे काही आपण ज्याला अकाउंटिंग भाषेमध्ये आता सेल आहे 1.5% वाढला कंपनीचा जो काही रेव्हेन्यू आहे तो म्हणजे कमी झाला तर ती ही जी बोलण्याची भाषा आहे पर्सेंट मध्ये ते त्याला एक रेशो आहेत की म्हणजे आपलं 100 डिवायडेड बाय जे काय मल्टिपल असेल किंवा काय असेल तर रेशिओ अनालिसिस म्हणजे ह्याच्यातून आपल्याला कंपनी काय करते की कळते की म्हणजे तुम्हाला हळूहळू कळेल आता फॉर एक्झाम्पल मी म्हणालो की म्हणजे त्याचं काय म्हणतात एक अकाउंटिंग लँग्वेज कळेल की 100% वाढलं म्हणजे काय किंवा म्हणजे ते काय सेल्स जो काय आहे किंवा त्या कंपनीची प्रॉफिटेबिलिटी कशी काढायची कंपनी म्हणजे एखादी कंपनी आहे आता खूप मोठी एखादी कंपनी आहे पण तिचा दिवाळा निघालेला आहे थोडक्यात तर ती कसं ओळखायचं म्हणजे त्याची एक सेट ऑफ हे आहे की त्यांचं कॉस्ट किती आहे खर्च किती आहे, त्यांची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसं आहे तर ते हे सगळं ह्या रेशोमध्ये येतं
रीडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आता हे मी तुम्हाला म्हटलं ना, आता एखादी कंपनी बघितली तर ते कंपनीहून ठरत नाही की ती कंपनी प्रॉफिटमध्ये का लॉसमध्ये, म्हणजे कंपनीच्या नावावरून. तर कंपनीचे फायनान्शियल जे काही स्टेटमेंट आहेत, कॅश फ्लो असेल, त्यांचं प्रॉफिट अँड लॉस असेल, बॅलन्स शीट असेल, तर हे तुम्हाला त्याच्यातून कळतं की हे कंपनीचं म्हणजे रीडिंग अँड इंटरप्रिटेशन, म्हणजे रीडिंग म्हणजे वाचणं आणि इंटरप्रिटेशन म्हणजे त्याचं म्हणजे बोलण्याची जी काय हे आहे, इंटरप्रेट करणं. तर ते तुम्हाला एखाद्या कंपनीचं म्हणजे कंपनीची पोझिशन आहे कशी आहे ते, त्याच्या फक्त तो एखादा मार्केटिंग करणारा माणूस आहे आणि त्याने तुम्हाला सांगितलं की आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा, तर तुम्ही करणार का? तर तुम्ही त्यांचे ड्यू डिलिजन्स बघणार, फायनान्शियल स्टेटमेंट बघणार आणि मग ठरवणार की ही कंपनी किती प्रॉफिटमध्ये किंवा भविष्यामध्ये मला काय रिटर्न्स, रेट ऑफ रिटर्न्स देऊ शकते. तर हे त्या प्रकारात येतं. इंट्रोडक्शन ऑफ फायनान्शियल्स. मग फायनान्शियल कंपनीमध्ये काय असतात, हां तुम्हाला हे 3 सांगत होतो. इन्व्हेस्टमेंट डिसिजन असतात, फायनान्सिंग डिसिजन, डिव्हिडंड डिसिजन. हे इंट्रोडक्शन ऑफ फायनान्शियल म्हणजे तुम्हाला मगाशी म्हटलं की जो काही कंपनीचा मालक आहे, तो कंपनीचा मालक कसा डिसिजन त्यांचे घेतो. कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची, फायनान्सिंग कसं करायचं. इन्व्हेस्टमेंट म्हणजे ही कंपनी आहे, ही कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकते. जसं बँक असते, HDFC बँकमध्ये जो काही येणारा इन्कम आहे, बँकेचा इन्कम कसा असतो की जे कर्ज देतात ते लोकांना, तर ते तो त्यांचा मेन त्या ठिकाणी इन्कम आहे. आणि एक्सपेन्सेस काय की ते ते त्यांच्या सेव्हिंग अकाउंटवर किंवा जे काही फिक्स डिपॉझिटवर जो काही इंटरेस्ट देतात, तर त्यांचा तो त्या ठिकाणी कॉस्ट आहे. तर मग HDFC बँक काय करते, कधी कधी नॉर्मल इन्व्हेस्टमेंट न ठेवता ती दुसऱ्या एखाद्या LIC मध्ये वगैरे असेल तर ती इन्व्हेस्टमेंट करते. तर ती कशी, किती करायची, कोणत्या प्रमाणात करायची, त्यांचा रेट ऑफ रिटर्न्स त्यांना हाय कसा असेल, हे ते याच्या थ्रू ठरवतात. फायनान्सिंग डिसिजन म्हणजे एखाद्या म्हणजे फायनान्सिंग त्यांना जर हवं असेल, एखाद्या कंपनीला दोन्ही टाईपमध्ये फायनान्सिंग म्हणजे ते दुसऱ्यालाही करू शकतात किंवा त्यांना भविष्यात त्या गरज आहे की आम्हाला सेट ऑफ फायनान्स म्हणजे त्यांना त्यांच्या कंपनीमध्ये गुंतवणुकीची गरज आहे, तर ती फायनान्सिंग. डिव्हिडंड मग प्रत्येक डिव्हिडंड म्हणजे एक बोनस. बोनस म्हणजे काय की कंपनी, एखादी कंपनी, आपण 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 आता आपल्या लेक्चरचे काही जे काही 20 म्हणजे लोक आहेत आणि मी आहे, आणि आपण असं ठरवलं की आपल्याला एक उद्या कंपनी सुरू करायची, तर त्याच्यासाठी आपण एक कॅपिटल रिक्वायरमेंट असेल. मग तुम्ही प्रत्येकाने मला 10-10 हजार दिले तर आपण एक कंपनी निर्माण केली. तर त्या कंपनीमधून एक आपला फॉर एक्झाम्पल 20 लाख रुपये जमा झालेत आणि 20 लाखातून आपण एक व्यवसाय केला. मग 20 लाखातून व्यवसाय केल्यानंतर जो काय ॲट द एंड ऑफ द फायनान्शियल इयर आपल्याला कळालं की आपल्याला 40 लाख पूर्ण टर्नओव्हर झाला. 30 लाखामध्ये आपलं किंवा 35 लाख रुपये आपले कॉस्ट निघाली. 5 लाख आपल्याला 5 लाखाचा त्या ठिकाणी फायदा झाला, नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिटमधून आपण ठरवलं की आपल्याला भविष्यात जर त्या ठिकाणी पुढचे भविष्यात जर काही लॉस आला, काही काम पडलं, तर आपण त्या 5 लाखातून 2.5 लाख रुपये रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणून ठेवूया. मग उरलेले 2.5 लाख रुपये जे आहेत, तर ते आपण या 20 लोकांमध्ये वाटणं, तर त्याला डिव्हिडंड म्हणतात. म्हणजे जे काही कंपनीचे मालक आहेत त्यांना काही प्रमाणात त्यांचा जो काही प्रॉफिट वाटणं, त्याला त्या ठिकाणी डिव्हिडंड म्हणतात. लिक्विडिटी डिसिजन म्हणजे पुढचा जे आहे लिक्विडिटी डिसिजन. लिक्विडिटी म्हणजे काय की कंपनी, तुम्हाला मी म्हटलं तरलता. तरलता म्हणजे तुमच्या धंद्यामध्ये किती पाहिजे, आता कॅश किती अवेलेबल पाहिजे किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट काय पाहिजे. म्हणजे मी म्हटलं की मला जर चहा प्यायला जर मोबाईल विकायची वेळ येत असेल, तर मी दिस इज नॉट अ गुड फायनान्शियल मॅनेजमेंट. म्हणजे माझ्याकडे जर चहा पिण्याच्या 10 मिनिटाची गरजसाठी जर मला तेवढं 10 मिनिटाची माझ्याकडे लिक्विडिटी नसेल, तर काय हे, तर प्रत्येक कंपनीला असं ते मेंटेन करावं लागतं. तुम्हाला हे कॅश फ्लो जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये मी हे तुम्हाला पूर्ण शिकवणार आहे. म्हणजे कंपनी कसं मॅनेज करते त्यांचं लिक्विडिटी. कॅश फ्लो म्हणजे काय की कंपनी त्यांचं मॅनेज करते की आज मी गाड्या जर एवढ्या विकल्या, तर मला ती गाडीची किंमत कधीपर्यंत वसूल होईल, तोपर्यंत माझे वेंडर आरडत बसतील. की मग मी काय करतो, वेंडरला म्हणतो की मला तुम्ही टायर दिले, टायर 10 लाखाचे दिलेत, तर मी काय करेल, तुम्हाला पुढच्या एका महिन्यामध्ये 10 लाखापैकी 3 लाख देईल. पुढे त्याच्या 6 महिन्यानंतर मी म्हणजे पुढच्या 3 महिन्यानंतर 7 लाखामधले 3 लाख 3.5 लाख देईल आणि पुढे 3.5 लाख देईल. दिस इज द फायनान्स. मग कंपनीची जी लिक्विडिटी मेंटेन करणं, म्हणजे जर मी आज पूर्णची पूर्ण 10 लाखाचे टायर घेतले आणि 10 लाख त्या टायरवाल्याला देऊन बसलो, तर मी काचवाल्याला उद्या काय देणार. तर तो काचवाला पूर्ण विदाऊट एखादा ॲडव्हान्स किंवा काही पैसे देऊ शकणार नाही. तर हे मॅनेज करणं, तर त्याला लिक्विडिटी मेंटेन ठेवणं म्हणतात.
तर दिस इज द नॉट जॉब ऑफ द ओनर. म्हणजे कंपनीने ओनरला तर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. मग कंपनी त्यांचा जो अकाउंटवाला माणूस आहे फिनान्सवाला, तर त्याच्याकडे हे करतात. कारण दिस इज द दॅट द फायनान्स मॅनेजरला माहिती आहे की काय आहे, त्याला अकाउंट कंट्रोलर म्हणतात. मग तो त्याला ही लिक्विडिटी ठेवावं लागते. तर ह्या टॉपिकमध्ये आपल्याला अशा बाकीच्या गोष्टी बघायच्या. पुढे आहे टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. टाइम व्हॅल्यू ऑफ मनी म्हणजे हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे प्रत्येकाच्या आयुष्यातला, की आपण एखादी म्हणजे काय म्हणतात, गुंतवणूक करतोय किंवा सेट ऑफ आपलं एखादं प्रोडक्ट आपण लॉन्च करतोय. तर ते त्या प्रोडक्टसाठी किंवा आपण गुंतवणूक करतोय त्याच्यासाठी आपल्याकडे आता अवेलेबल किती मनी किंवा फंड आहे, आणि भविष्यात आपल्याला किती लागणार आहे, ते किती वर्ष किंवा किती आपण वेळ ठेवणार आहे तो प्रोडक्ट किंवा इन्व्हेस्टमेंट. आणि मग त्याच्यातून आपल्याला रेट ऑफ रिटर्न्स काय मिळणार आहे, की मी फॉर एक्झाम्पल एका वर्षासाठी मी 5 लाख रुपये कुठे ठेवतोय. मग मला त्याच्यातून मी आपल्या प्रत्येक माणसाचं ऑब्जेक्ट काय आहे, की आपण रेट ऑफ रिटर्न जास्तीत जास्त म्हणजे आपल्याला अपेक्षित असतं. मग जितकं जास्त रिटर्न तितकं म्हणजे रिस्क पण जास्त असते. मग दिस इज द नॉर्मल ह्युमन बिंग, की आपल्याला रिटर्न जास्त असतं, रिस्क कमी असते. मग त्याच्यात एक मिड पॉइंट काय असतो किंवा मिडल, आपण जिथे रिस्क पण कमी असेल आणि इन्व्हेस्टमेंट त्याचा रिटर्न जास्तीत जास्त असेल. तर टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ह्याच्यात फक्त की आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करतो किंवा आपण जे काही आपलं प्रोडक्ट हे इन्व्हेस्टमेंट करतोय, तर त्याच्यातून टाइम व्हॅल्यू ऑफ मनी याच्यामध्ये आपल्याला ते रेट ऑफ रिटर्न्स काय मिळणार आहे, तर हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. पुढे कॉस्ट ऑफ कॅपिटल. कॅपिटल म्हणजे एखादी तुम्हाला मी मगाशी सांगितलं की एखादी बिझनेस सुरू होतो, तर त्याच्यात कॉस्ट ऑफ कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, की भागधारक. मग भागधारक म्हणजे पूर्ण मालक त्या कंपनीचे. मग डिबेंचर्स असतात. आता जर कंपनीला भविष्यामध्ये गरज पडली, तर डिबेंचर्स म्हणजे मराठीमध्ये कर्जरोखे म्हणतात. कर्जरोखे एक असा प्रकार असतो की कंपनीला माहिती की आता समजा आपण मी मगाशी म्हटलं की आपण 20 लोकांनी 10-10 लाख 10,000 रुपये करून एक इन्व्हेस्टमेंट केली 20 लाखाची. पण आपण काय केलं की एक प्रोडक्ट लॉन्च केलं, की ज्या प्रोडक्ट लॉन्चमध्ये आपण एक प्रोडक्ट डेव्हलपमेंट करतोय, की त्याच्यामध्ये आपल्याला 20 लाख रुपये आपण उद्याच खर्चून गेले आपले. आणि मग आपल्याला आणखीन भविष्यात 5-6 लाख रुपये लागणार आहेत. मग आपण असं ठरवू, आपण एक बोर्ड मीटिंग घेतली. बोर्ड मीटिंग म्हणजे आपण सगळे एकत्रित आलो आणि एक डिसिजन घेतला, की आपल्याला काय आहे ना, आणखीन मालक मालक तर वाढवायचे नाहीत, कारण ऑलरेडी आपण 20 लोक आहोत मालक. मग आपण काय करू, आपण एक बाजारामध्ये कर्जरोखे काढू. कर्जरोखे म्हणजे जे काही आपल्याला पुढच्या 5-6 वर्षात आपण जे काही 20 लाख गुंतवलेत त्याच्यातून आपल्याला प्रॉफिट होईल आणि मग आपण ह्यांची परतफेड करू शकतो. मग आपण त्यांना शेअर्स न देता आपण डिबेंचर्स दिले. मग डिबेंचर्स म्हणजे काय, की त्यांना तुमच्या कंपनीचं काय घेणं देणं नाही. ते तुमच्या कंपनीत गुंतवणूक करणार आणि म्हणणार की आम्हाला 8% 9% जे काय रेट ऑफ रिटर्न्सने आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आम्ही गुंतवणूक करतो. मग आपल्याला ते 5-6 वर्षात आपण त्यांचा इंटरेस्ट देणार. 5-6 वर्षानंतर त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती वापस करणार. त्यांना डिबेंचर्स म्हणतात. लॉंग टर्म्स लोन, मग बँककडून लोन घेणं हे. तर कॉस्ट ऑफ कॅपिटल म्हणजे काय, की कंपनी थोडक्यात जे काही त्या कॅपिटलमध्ये गुंतवणूक करते धंद्यामध्ये, तर त्याच्या बदल्यामध्ये जे काही कंपनीला बेअर करायचं आहे, म्हणजे कॅपिटलला काय द्यावं लागतं, जे काही त्याला डिव्हिडंड द्यावं लागतं. इन इन डिबेंचर्स किंवा लॉंग टर्म लोन असेल, तर त्यांना काय द्यावं लागतं, की इंटरेस्ट द्यावं लागतं त्याच्यावर. मग परत तुम्हाला कॅपिटल म्हटलं, कॅपिटलमध्ये पण 2 प्रकार असतात. एक इक्विटी असते आणि एक प्रेफरन्शियल कॅपिटल असतं. इक्विटी शेअर्स होल्डर म्हणजे ज्याला मराठीत समभागधारक म्हणतात, आणि प्रेफरन्शियल शेअर त्याला अग्रहक्काचे भागधारक म्हणतात. तर अग्रहक्काचे भागधारक आणि इक्विटी, त्याचाही आपण ह्याच्यामध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत. त्याच्यात दोघात फरक काय आणि त्यांचं फायनान्शिंग कसं होतं. इन्व्हेस्टमेंट अप्रेझल अँड मेथड्स. म्हणजे इन्व्हेस्टमेंट अप्रेझल मेथड्समध्ये इन्व्हेस्टमेंटच्या डिसिजन मेथड्स आहेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट जर कंपनी करत असेल, तर त्याचा अप्रेझल म्हणजे काय, की एक वाढ. तर त्याची इन्व्हेस्टमेंटची डिसिजन मेथडची जी वाढ आहे तर ती कशी होते, आणि कंपनी त्याचा विचार ओव्हरव्ह्यू म्हणजे कंपनी काय विचार करते की इन्व्हेस्टमेंट करताना त्याची अप्रेझल कशी होईल, किंवा कंपनीचे प्लॅन्स कसे असणार आहेत त्याच्या बाबतीत, किती वर्ष काय कसं ठेवणार आहे. वर्किंग कॅपिटल डिसिजन. वर्किंग कॅपिटल थोडक्यात म्हणजे काय, की टाटा मोटर्स आहे. टाटा मोटर्समध्ये अमुक अमुक लोक आहेत. म्हणजे हे टाटा मोटर्सचा एक बिझनेस आहे. त्याच्यामध्ये टाटा मोटर्स म्हणजे इन्व्हॉल्व करंट करंट वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, की टाटा मोटर्सचं जे काही वर्किंग कॅपिटल म्हणजे ते टाटा मोटर्सनं असेंबलसाठी जे काही युनिट स्थापन केले, त्यांचे लोक, त्यांचं ते युनिट, त्यांचं ते पूर्ण वर्किंग कॅपिटल म्हणजे की फायनल प्रोडक्ट होईपर्यंत जे काही त्याच्यात, म्हणजे टाटा मोटर्सची एक 10 लाखाची गाडी निर्माण होण्यासाठी
10 लाखामध्ये टाटा मोटर्सने किती गुंतवलेत? 10 लाख बनवण्यासाठी. तर त्याला म्हणजे इन सोप्या सोप्या उदाहरणामध्ये म्हणजे 10 लाखाची गाडी बनवण्यासाठी टाटा मोटर्सने 7-8 लाख, 13 लाख असे गुंतवलेले असू शकतात. तर वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, की कंपनीचं फायनल प्रोडक्ट बाहेर येईपर्यंत किंवा कंपनीचं ऑनगोइंग चालू असतं. वर्किंग कॅपिटल म्हणजे आता मागच्या वर्षीचं कॅपिटल बनवण्यासाठी या वर्षी कंपनी म्हणजे वर्किंग कॅपिटल ठेवते. म्हणजे थोडक्यात काय कंपनीने त्यांची जी काय असेट किंवा लॅबिलिटी आहे ती किती गुंतवलेले आहेत सध्या मार्केटमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये. तर त्याला वर्किंग कॅपिटल म्हणतात. पुढचा टॉपिक आहे रिसिवेबल मॅनेजमेंट. त्याला आपण ज्याला कलेक्शन म्हणतो कंपनीचा हा खूप म्हणजे महत्त्वाचा पार्ट असतो प्रत्येक कंपनीमध्ये. की कंपनीचं जर रेव्हेन्यू मिळवते म्हणजे कंपनीचा सेल होतोय पण जर कंपनीने जे क्रेडिट पिरियडवर दिलेलं असेल तर कंपनीसाठी एक हेडेक होते अकाउंट रिसिवेबल मॅनेजमेंट म्हणजे कन्सिलेशन. म्हणजे जसं बँकेसाठी जे काही रिकव्हरी डिपार्टमेंट असतं किंवा त्याला वसुली पथक म्हणतात तर एक तशा प्रकारचं हे एक बाजू असते कंपनीमध्ये. तर कंपनीमध्ये आता टाटा मोटर्सनं त्यांच्या शोरूमवाल्यांना गाड्या दिल्यात म्हणजे 10 गाड्या दिल्यात 10 लाखाच्या. तर त्यांचे जे काही पैसे आहेत 1 कोटी जे काय म्हणजे त्यांचे तर ते त्यांना किती दिवसात मिळणार आहे? कारण टाटा नुसतं गाड्या देऊन भागणार आहे का? त्यांना पुढचं प्रोडक्शन पुढच्या 10 गाड्या बनवायच्यात. तर त्याच्यासाठी ती गाडी त्या मालकाला दिल्यापासून ती किती दिवसात रिकव्हर होणार आहे वगैरे, वगैरे. तर रिसिवेबल म्हणजे काय? अकाउंट म्हणजे जे काही त्यांनी जे काही त्यांचा सेल आहे तो केलेला आहे. पण तो काय पूर्ण सेल काय कॅशमध्ये असतो का? तर नाही. हां. तर तुम्हाला सर्वात आधी मला 2 अकाउंटिंगच्या सुरुवातीला 2 एक पद्धत असतात अकाउंटिंग करण्याची. एक कॅश अकाउंटिंग असते आणि एक त्याला 2 प्रकारचे अकाउंटिंग असतात. एक कॅश असते आणि एक बेसिसवर असते. तर आत्ता जे काही 90% जे अकाउंटिंग होतं त्याला अक्रूवल बेसिस म्हणतात. अक्रूवल बेसिस म्हणजे काय, की जे काही क्रेडिट पिरियडवर चालतं किंवा अक्रूवल बेसिस म्हणजे त्याच मोमेंटला जसा एखादा भाजी भाजी विक्रेता आहे समजा, तर त्याचं अकाउंटिंग कसं करायचं ठरवलं तर आपण कसं होऊ शकतं, की तो सकाळी जाणार जिथे मार्केटमध्ये ती भाजी एक ठोक्याने जसं पुण्यामध्ये मार्केट यार्ड आहे तसं तिथे मार्केट यार्डमध्ये जाणार. मार्केट यार्डमधून ती समजा ₹1000 ची भाजी त्याने घेतली. ₹1000 त्या मालकाला दिले. त्याने भाजी घेतली. परत तो मार्केटमध्ये आला. त्याने स्टॉल टाकलं आणि तो विकायला लागला. तर ₹10-10 ₹20-20 ने त्याने ती जुडी लावली आणि ॲट द एंड ऑफ द डे त्याच्याकडे ती 10,000 ची भाजी होती. तर त्याने ती ₹1500 बनवले त्याचे. तर त्याला त्या दिवसातून काय, की ही जी अकाउंटिंग आहे, म्हणजे कॅश देऊनच भाजी घेतली आणि प्रत्येकाला कॅशवरच भाजी विकली. तर ही एका दिवसाचा त्याचा त्या ठिकाणी धंदा आहे. म्हणजे हे तर ह्याला म्हणतात कॅश अकाउंटिंग. त्याच्याच ऐवजी जर मोठा भाजी मंडईवाला आहे किंवा त्याचा एक मोठा स्टॉल आहे. तर म्हणजे जो दुसऱ्याला भाजी विकतो. ज्याने भाजी घेतली त्याचाच मालक समजा. तर तो काय करतो असे 10-15 शेतकरी असतात. 10-15 शेतकऱ्यांकडून ती भाजी आणतो. मग त्यांना ठरलेलं असतं, की आमचे पुढच्या महिन्यात किंवा 15 दिवसांनी पैसे देणार. मग तो भाजी परत विकणाऱ्याला ह्या लोकांना विकणार. मग थोडक्यात काय ना, जी कंपनी लेव्हलवरती मोठ्या होतं, की क्रेडिट पिरियड ज्याला म्हणतात, की तिथे लगेच कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन होत नाही. तर त्याला अक्रूव्हल बेसिस म्हणतात. अक्रूव्हल म्हणजे काय, की समजा आता तुम्ही प्रत्येक जणाचं बँक अकाउंट आहे. अक्रूव्हल म्हणजे एक सोपी पद्धत आहे. अक्रूव्हल म्हणजे काय, की प्रत्येकाचं बँक अकाउंट आहे. तर तुमच्या बँकमध्ये तुम्ही जर कधी बघितलं 3 महिन्याने किंवा 1 महिन्याने एक क्रेडिटला एक एंट्री असते. म्हणजे जिकडे डिपॉझिट नावाचं सेक्शन असतं, तिथं इंटरेस्ट कॅरी फॉरवर्ड असतं. तर समजा 1 डिसेंबर 1 जानेवारीला ती एंट्री झाली, तर ती 31 मार्चला तुमचा इंटरेस्ट कॅरी फॉरवर्ड होतो. तर जानेवारी संपला महिना, की ते अक्रूव्हल बँकेसाठी ते देय असतं. म्हणजे एक ₹15 तुमचा ₹5 एका महिन्याला इंटरेस्ट आहे. पण ते क्वार्टरली देतात. क्वार्टर्स म्हणजे 3 महिन्याचा कालावधी. तर 1 जानेवारी महिना संपला, की 1 फेब्रुवारीला बँकेला तुमच्या अगेन्स्ट ₹5 देणं आहे का नाही? पण ती बँक तिथे देत नाही. मग ती 31 मार्चपर्यंत वाट बघते. म्हणजे त्यांचं ते सेट ऑफ त्यांचं ठरलेलं आहे, की एका क्वार्टरने पैसे द्यायचे. मग 1 तारखेला जे काही ड्यू झालंय म्हणजे 31 तारखेला, तर त्याला म्हणतात अक्रूव्हल. तर जे ड्यू प्रोसेसवर चालणारी अकाउंटिंग आहे, त्याला अक्रूव्हल अकाउंटिंग म्हणतात. आणि शेवटी आहे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट. इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीसाठी हा एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कसं त्याच्यात अनेक खूप आता मॉडर्न टेक्निक आहेत. एबीसी टेक्निक, फिफो मेथड, लिफो मेथड अशा त्याच्या मेथड्स असतात. म्हणजे आपण त्या मेथड्स पण बघणार आहोत. मेथड टेक्निक आता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो थोडक्यात काय, की टाटा मोटर्स इतकं इफिशियंट असतं, की समजा त्यांच्याकडे आता त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये प्लांटमध्ये जर तुम्ही गेलात, तर तिथे त्यांना जर संध्याकाळी एखादी गाडी तयार करायची म्हणजे समजा कोणतीही एखादी गाडी घ्या. तर ती गाडी तर त्यांचे स्पेअर पार्ट फक्त पहिल्या दिवशी आलेले असतात किंवा फार-फार म्हणजे मेन पेअर्स पार्ट
जे छोटे छोटे मोठे असतात ते तर ऑब्जेक्ट ऑब्विसली त्याच्याकडे असणार त्यांच्याकडे. पण म्हणजे ते त्यांना फायदा कसा होतो, की त्यांना मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे खूप मोठा करावा लागत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांच्याकडे तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत, ओके. आणि तुमच्याकडे पाहुणे येणार आहेत, मग तुम्ही एका महिन्यापासून तयारी करत बसता का? नाही. तर 2 दिवस आधी. का? कारण तुम्ही जर महिन्यापासून अगोदर भाजीपाला आणून ठेवला, तर ते पाहुणे यायच्या अगोदर तो खराब होऊन जाईल. तर तुमचा उद्देश काय असतो, की पाहुणे आलेत, मग त्यांना तुम्हाला गेस्चर करायचं, तर तुम्ही सकाळी भाजीपाला आणला, त्यांना तो यूज झाला. तुमचा 2 फायदा कसे झाले, की ते एकतर भाजीपाला खराब पण नाही झाला आणि तुम्हाला 15 दिवस तुमचे जे काही भाजीपाल्यासाठी ₹200-500 होते, ते गुंतून नाही पडले. हेच लेव्हल इथं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पण होतं. जर टाटाला जर गाडी उद्या विकायची आहे, गाडी उद्या जाणार आहे त्यांची तयार होऊन, तर ते 1 महिने 2 महिन्यापासून ते त्यांनी गुंतवणूक तर त्यांना स्पेअर पार्टमध्ये आधीच गुंतवावं लागणार ना, घेण्यासाठी, टायर घेण्यासाठी, काच घेण्यासाठी. तर ती एक फ्लो असतो त्यांचा. म्हणजे म्हणजे त्यांची एक पूर्ण प्लॅन स्ट्रक्चर्ड असतं, की कधी इन्व्हेंटरी येणार, कधी ती गाडी बनणार. तर ही जी सगळ्यात महत्त्वाची हे आहे, टेक्निक आहे, तर त्याला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेंटरीमध्ये सध्या जर असेल ना, तर Amazon जी कंपनी आहे, ती आपण जी पर्चेस करतो, तर ती सगळ्यात टॉपला हे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हँडल करते. की तुम्ही बघा, तुम्ही एखादं प्रॉडक्ट, एखादा साधा मोबाईल असेल, तर तुम्ही मोबाईल घेतला, की लगेच तुम्हाला ते एक्सपेक्टेड टाईम येतो, की इतक्या दिवसात तो डिलिव्हर होणार. मग ही जी म्हणजे ती ठरलेली असते का सायकल खूप, म्हणजे 99% तो त्याच दिवशी तो मोबाईल तुमच्यापाशी येतो. खूपच एखाद्या 10% प्रोबॅबिलिटीमध्ये तो किंवा 1% प्रोबॅबिलिटीमध्ये तो एखादा दिवस उशिरा जातो. तर ही काय तुम्ही मोबाईल घेतल्यापासून तुम्हाला ती दिलेली एक्सपेक्टेड डेट आहे, त्या तोपर्यंत तुमचा मोबाईल तुमच्या हातात येणं ह्याला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतात. मग त्याच्यामागे खूप बिहाइंड द सीन त्या पार्टी खूप इन्व्हॉल्व असतात. म्हणजे Amazonचा जो काही वेंडर असतो तो थर्ड पार्टी असतो. मग Amazon त्यांच्याकडे कोऑर्डिनेट करतं. ते मग त्या Amazonच्या जे काही त्यांचं डिलिव्हरी सेक्शन आहे तिथे येतं. मग तुम्ही जर मुंबईमध्ये आहे, ती जर वस्तू जर गुजरातमधून येते अहमदाबाद, तर अहमदाबादमधून ती मुंबईच्या ह्याला येणार. मुंबईमधून तुमच्या घरीपर्यंत येणार. तर थोडक्यात हे जे काही आहे त्यांचं बॅकग्राऊंडला जे काम चालू असतं त्याला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतात. तर हे एक स्ट्रॉंग असतं आणि हे जेवढं इफिशियंट असेल तेवढं तुमची म्हणजे ती काही मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे त्या कंपनीची, ती कमी राहते. मग त्याच्यामुळे तुम्हाला तो म्हणजे तुमची जी काही फायदा आहे, तुम्ही तर गुंतवणूक केलेली नसते. मग ती गुंतवणूक न करा म्हणजे कमी गुंतवणुकीत किंवा तुमचं जे काही अ, अ, तुमचा जो कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंटचा जो काही कॉस्ट ऑफ इन्व्हेंटरीचा खर्च आहे, तो कमी खर्चामध्ये तुमचं रॅपिडली त्या ठिकाणी ग्रोथ होते किंवा तुमच्याकडे तेवढी कॅपिटलची गरज नसताना तुम्ही म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की तुम्ही आता तुम्हाला म्हणजे थोडक्यात एका जानेवारीला 31 जानेवारीला तुम्हाला एखादी गोष्ट लागणार आहे आणि तुम्ही 1 जानेवारीपासून घेऊन ठेवली. होय, घेऊन ठेवली म्हणजे ही चांगली हॅबिट आहे, की तुम्हाला आधीच तुम्ही ॲडव्हान्समध्ये. पण तुमच्या त्याच्यात लॉस काय आहे, की समजा 10,000 ची वस्तू आहे, तुम्हाला 31 तारखेला लागणार आणि तुम्ही 1 तारखेला घेतली. तर तुम्ही काय करू शकता म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे ह्याच्यात जर शिकणारा माणूस असेल तर काय करेल, की ते 10,000 30 तारखेपर्यंत कुठेतरी गुंतवून ठेवेल. 10,000 वरती त्याला 7-8% ने जर व्याज मिळालं, तर ते काय एक ₹70-80 व्याज होईल आणि ते तुला 30 तारखेला ती वस्तू घेईल आणि ती हे करेल. तर फक्त मला सांगायचा मुद्दा काय, की इन्व्हेंटरी मॅनेजमेंटमध्ये फक्त हेच प्रोसेस होते, की एका तारखेपासून घेऊन ठेवल्यामुळे काय, की ती वस्तू येऊन पडली. एकतर चान्सेस काय असतात, की समजा ती वस्तू खराब होऊ शकते, एकतर वस्तू तुटू-फुटू शकते किंवा ती वस्तू गहाळ पण होऊ शकते किंवा जे काही इंटरनली जर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये स्टाफ असेल, तर त्यांच्यामधून ती काही अफरा-तफरा होण्याची चान्सेस असतात. असं काही म्हणजे बऱ्याचशा फॅक्टर्स असतात. तर ती जर आयत्या वेळेला आली आणि त्याच दिवशी गेली, तर त्याचं पुन्हा ती खराब पण होत नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. असं ती इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आहे. तर हे आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण डीपमध्ये जाऊच. पण ओव्हरऑल तुम्हाला ही अश्युरिटी आहे, की मी तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे ओव्हरऑल सब्जेक्ट आहे. नॉट ओन्ली फॉर पहिली 50% ही अश्युरिटी आहे, की तुमचं जे काही मार्किंगचं जे आहे तुम्हाला सिलेबस, ते तर 100% तुम्हाला तेवढे ऑब्जेक्टिव्ह जे काही मार्क्स आहेत ते तर मिळतीलच. पण तुम्हाला लाईफ लाँगमध्ये तुम्हाला मी काय ज्या गोष्टी हे असेल ते तुम्हाला लाईफ लाँगमध्ये उपयोगी कशा येतील, की नॉट ओन्ली पॉइंट ऑफ व्ह्यू की एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने फक्त आपण बघणार आहे. एक जनरल तुम्हाला लाईफमध्ये अकाउंटिंग हे कसं असतं हे आपला ओव्हरव्ह्यू आहे, की तुम्हाला आणि एज्युकेशनचा आपला उद्देशच काय असतो, की विवेकानंदांच्या भाषेत, की तुम्हाला एज्युकेशन हे तुम्हाला एक इंडिपेंडंट किंवा एक अवांतर बनवता आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यातून तुम्हाला घेता आलं पाहिजे, की एज्युकेशन फक्त मार्क आहेत, पेपर आहे एवढंच नाही. तर ही आपला ओव्हरऑल असं असणार आहे आणि येस, थँक यू फॉर युअर टाईम अँड येस. काही क्वेश्चन्स अँड आन्सर असतील तर आपण घेऊया.
तुम्हाला तुमच्या म्हणजे आणखीन काही सजेशन्स असतील याच्यामध्ये आपल्या ह्याच्यात, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. एनी सजेशन्स ऑन आय मीन म्हणजे टीचिंग, म्हणजे तुम्हाला आणखी ह्याच्यापेक्षा बेटर किंवा काय असं हवं असेल म्हणजे एक्सप्लेनेशन किंवा हे. Yes, इट्स ओके सर, इट्स ओके. फक्त ट्रेडिंग मध्ये तुम्ही काय सांगितलं की ऍसेट आपण परचेस केली तर ती बॅलन्स शीट मध्ये जायला पाहिजे, आणि जर ट्रेडिंग अकाउंट मध्ये जर ती मेन्शन केली तर लॉस वाढून जातो. हो. मग बॅलन्स शीट आणि ट्रेडिंग अकाउंट हा जो ओके. महत्वाचा जो फरक आहे तो जरा एक्सप्लेन करा. कारण ऍसेट परचेस केली, बंगलो त्यांनी सांगितलं की व्यवसायाची जागा परचेस केली तर ती बॅलन्स शीट मध्ये गेली तर हो, ते ओके. ट्रेडिंग अकाउंट मध्ये राहिली तर ते लॉस मध्ये जाईल. amount मोठे असल्याने लॉस प्रमाण होईल, प्रॉफिट दिसणार नाही हा, असं तुम्ही सांगितलं. हो हो. आता ही अमाऊंट तर मग ते ऍसेट परचेस केल्या तर मग बॅलन्स शीट मध्ये जायला पाहिजे असं तुम्ही. हो हो. हा, मी सांगतो. झालं का तुमचा हॅलो. हा क्वेरी? येस सर, येस सर. हा, तर मी त्याचं लॉजिक सांगतो. अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार कसं असतं की जी म्हणजे तुमची ट्रेडिंग अकाउंट आहे, तर ट्रेडिंग अकाउंटमध्ये आणि प्रॉफिट अँड लॉस हे एका वर्षासाठी बनलेले असतात. म्हणजे टाटा मोटर्स आहे, तर टाटा मोटर्समध्ये आता समजा ट्रेडिंग अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सुरुवातीला काय झालं की त्यांनी म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या सुरुवातीला त्यांनी म्हणजे त्यांचे जे काही समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे अमाऊंटमध्ये जास्त मी एक्सप्लेन जास्त लवकर समजेल. एक मिनिट, मी तुम्हाला क्वांटिटी मध्ये शिकवतो म्हणजे जास्त लवकर पटकन लक्षात येईल. ट्रेडिंग अकाउंटचा फरक कसा असतो? ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट. आता ट्रेडिंग अकाउंट आहे तर त्यांचं डायरेक्ट रॉ मटेरियल आहे. त्यांनी समजा एक 100 रुपयाचं रॉ मटेरियल घेतलं, ठीक आहे. तर 100 रुपयाचं रॉ मटेरियल घेतलं म्हणजे ते रॉ मटेरियल कशाच्या, ती जी काही गाडी बनवणार आहे त्याच्या रिलेटेड आहे. तर 100 रुपयासाठी त्यांना एका वर्षात ती गाडी बनवण्यासाठी खर्च आला 70 रुपये. तर 70 रुपये खर्च आला म्हणजे हे डायरेक्ट खर्च आहे, आणि मग त्यांना 30 रुपये हा प्रॉफिट राहिला. ह्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. हे ट्रेडिंग अकाउंट आपण बघतोय. तर आता इथे होईल कसं, जर एखादा माणूस आहे ज्याला माहिती नाही की अकाउंटिंग कसं मेंटेन करतात, तर मग तो काय करेल, त्यांनी समजा लँड अँड बिल्डिंग घेतली, तर ही ऑब्विसली हे जर काही रॉ मटेरियल आहे त्याच्या तिप्पट चोपट. एखादी गाडी आहे 10 लाखाची, पण ती जी बिल्डिंग मध्ये म्हणते ती बिल्डिंग आहे 1,000 करोडची, ठीक आहे. हे करोड मध्ये आपण बघतोय समजा 1,000 करोड. तर त्याने जर 1,000 करोड इथे टाकलं, आणि हे आता थोडक्यात आपण हा पूर्ण पहिलं ट्रान्झॅक्शन समजून घेऊया. त्याने 100 रुपयाचं रॉ मटेरियल आणलं, 30 रुपये हा त्याचा रॉ मटेरियलचा खर्च आला. त्याने सॉरी मी परत एक्सप्लेन करतो. रेव्हेन्यू हा झाला. ती गाडी त्यांनी बनवली होती, ती 100 रुपयाला 100 कोटीला विकले समजा. त्याचा जो काही कॉस्ट आहे, हे रेव्हेन्यू हे कॉस्ट, तर टोटल जी कॉस्ट आहे ती 70 रुपये आहे. तर 30 करोड त्याचं काय आहे, प्रॉफिट आहे. तर इथे काय होईल समजा त्याने जी ही कॉस्ट आहे, तर इथे 100%ची एक 100 करोडची एक 1000 करोडची एक त्याने प्रॉपर्टी घेतली. तर इथे समजा ती इथे टाकली त्याने. आता कॉस्ट काय झाली, त्याचा रेव्हेन्यू आहे 100 करोड, ओके. आणि त्याची कॉस्ट किती झाली, 1070 करोड, ओके. तर मग त्याचा जो प्रॉफिट आहे तो काय झाला, म्हणजे लॉस मध्ये गेला. म्हणजे तो किती किती येईल, 1030 करोड तो लॉस येईल. प्रॉफिट तर येणारच नाही, हा काय येईल, लॉस येईल, बरोबर. मग झालं काय, फक्त इथे अकाउंटिंगचा जो प्रिन्सिपल आहे त्याच्यानुसार ह्याला धंद्यामध्ये लॉस झालाय का प्रॉफिट झालाय, प्रॉफिटच झालाय. फक्त त्याने चुकीचं काय केलं की ही बिल्डिंग आहे, आता ही बिल्डिंग आहे तर ती एका वर्षासाठी उपयोग येणार आहे का कार बनवण्यासाठी, नाही. समजा ही बिल्डिंग आहे 100 वर्ष यूज साठी, तर त्याने काय करायला पाहिजे होतं, त्याने ही ऍसेट जे हे आहे ते ऍसेट मध्ये टाकायला पाहिजे होतं. आणि ऍसेट म्हणजे मग इथे होणार कसं, ही 100 वर्षे यूज साठी म्हणजे ऍसेटचं व्हॅल्युएशन कसं होतं तुम्हाला सांगतो. त्याचं फक्त त्याने बिझनेस ट्रान्झॅक्शन मध्ये काय करायला पाहिजे होतं, जी त्याची जी म्हणजे ऍसेट आहे एक 100 कोटीची 1,000 करोडची, तर ती 1,000
म्हणजे समजा आपण व्हॅल्यूमध्ये बोलू 1000 डिवायडेड 100 वर्ष उपयोगी येणार आहे. म्हणजे त्याचं एका वर्षासाठी ज्या गाडीचा तो काही खर्च आहे तो काय येणार फक्त 10 कोटी. मग त्याने जर इथे टाकला ना तो खर्च कॉस्टमध्ये आणखी आपली 70 आली होती त्याने इथे जर 80 केले असतं म्हणजे एक टाकून ते 10 तर मग फक्त प्रॉफिट काय झाला असता 20 ने कमी झाला असता म्हणजे 30च्या ऐवजी इथे 20 कोटी आला असता. ठीक आहे. म्हणजे ही जी काय गाडी जी वापरणार आहे म्हणजे टाटा मोटर्स ते प्लांट जो 100 म्हणजे कोटीला जो वापर घेतलाय तो 10 वर्ष वापरणार आहे ना म्हणजे एका वर्षासाठी थोडी 10 हे 1000 करोड वापरले त्यांनी ते 10 वर्ष ती प्लांट वापरणार आहे म्हणजे सॉरी 100 वर्ष तर तो 100 वर्षात उपयोगी होणार आहे मग त्यांनी जर एका वर्षाचा जर उपयोग काढला तर फक्त एका वर्षासाठी त्या प्लांटचा जो काही खर्च आहे तो त्यांना 10 कोटीचा आहे बरोबर. मग ह्याचं जे बिल्डिंगची जी ट्रान्झॅक्शन आहे ती बॅलन्स शीटला जायला पाहिजे असं ह्याची बिहाइंड द कन्सेप्ट अशी आहे. ओके ओके म्हणजे ठीक थोडक्यात काय ना थँक्यू. की समजा आणखीन एकदम सोप्या भाषेत हे जर समजलं नसेल तर आणखी एका सोप्या भाषेत उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही म्हणजे चहाचा स्टॉल टाकला ठीक आहे तर चहाच्या स्टॉल साठी तुम्ही समजा एका दिवसाचा तुम्ही तुमचा हे काढताय काय करताय तुम्ही तुमचा एका दिवसाचं प्रॉफिटेबिलिटी काढताय प्रॉफिटेबिलिटी म्हणजे तुमचा नफा काढताय. तर तुम्ही काय केलं एका दिवसासाठी जे काही तुम्ही चहा विकणार आहे तर त्याच्यासाठी तुम्ही 1000 रुपयाचं तुम्ही ते चहा मसाला वगैरे जे काय आहे दूध वगैरे हे घेतलं ही तुमची झाली कॉस्ट ठीक आहे. मग तुम्ही एका दिवसामध्ये म्हणजे 5000 रुपयाचा चहा किंवा 10,000चा चहा विकला आणि 5000चा पकडू उदाहरणाच्या proportion मध्ये आणि तुम्ही काय केलं त्या दिवसासाठी कामगारांमध्ये 300 रुपये रोज आणि 2-3 कामगार होते असं तसं असे सगळे तुमचे 700 रुपये खर्च आले. ठीक आहे तुमचा कॉस्ट ही होती म्हणजे प्रोडक्टची त्यानंतर ते सॅलरी 700 रुपये आली. त्यानंतर आणखीन तुमचं काय रेंट होतं तर रेंट इथं कसं यायला आपण लक्षात ठेवा हे काय करतोय एका दिवसासाठीचा काढतोय बरोबर. तर एका दिवसामध्ये तुम्हाला समजा त्या जागेला भाडं आहे 5,000 रुपये 5,000 रुपये एका दिवसासाठी असणार आहे का 5,000 रुपये 30 दिवसासाठी असणार आहे. तर इथे त्यांनी काय करायला पाहिजे 5,000 डिवायडेड एका दिवसाची जर प्रॉफिटेबिलिटी काढतायत तर म्हणजे आपण तिथे एक वर्ष बघितलं आणि ते एक दिवस बघतोय तर तिथे यांनी काय करायला पाहिजे 5,000 डिवायडेड बाय 30 मग एका दिवसाचा त्यांचा जे काय रेंटचा खर्च आहे तर रेंटचा खर्च इथे असा येईल जो काही 166 रुपये म्हणजे त्याची टोटल कॉस्टच फॉर एक्झाम्पल इथे पकडू आपण. मग त्यांची टोटल कॉस्ट आहे किती आली 1866 रुपये आणि त्यांनी रेव्हेन्यू किती त्यांचा झालेला आहे 1 मिनिट हँग झाले तर 5,000 त्यांचा रेव्हेन्यू झालाय. तर मग जो काही उरलेला जो काही 5,000 मायनस जे 1866 रुपये आहे तर ती त्यांची काय येईल त्या दिवसाचा प्रॉफिट. ह्याच्याच ऐवजी इथे लक्षात ठेवा फक्त त्यांनी 166 च्या ऐवजी जर महिन्याभराचं रेंट 5,000 टाकलं असतं तर ती त्यांची अकाउंट म्हणजे जी काय प्रोसेस आहे ती चुकीची का बरोबर आहे चुकीची आहे. कारण ते 5,000 रुपये जे काय रेंटला देत आहेत ते त्या ह्याच्यासाठी नाही आहेत एका दिवसासाठी नाही तर ते त्या वर्षभरासाठी महिन्याभरासाठी तर ते महिन्याभराच्या ह्या रेंटने पकडायला पाहिजे. तर दिस इज द कन्सेप्ट आय थिंक सो. आय होप दिस क्लिअर. ओके हा ओके थँक्यू सर ओके आणखीन ओके काही नाही क्वेश्चन. सर ओके येस येस थँक्यू इट्स ओके सर. हा आणखीन सजेशन्स असतील काही समजवण्यामध्ये तुम्हाला आणखीन तुमच्या पद्धतीने जसं हे करायचंय म्हणजे आणखीन काही एक्सप्लेनेशन कमी एक्सप्लेनेशन किंवा जास्त एक्सप्लेनेशन हवंय ते असेल किंवा मग आपण सेशन क्लोज करूया. त्याच्या अगोदर तुमचे सजेशन्स आणि फीडबॅक पाहिजे फक्त आजच्या दिवसासाठी. एनीवन. इट्स ओके सर नो प्रॉब्लेम. Okay, okay, okay. It So was shall nice we? nice lecture. Okay, okay. Shall we? I mean, close the session. Okay. Yes Okay. okay ओके sir. So सर there is थँक्यू no. सर. Yes, yes. Thank you so much, Yes, okay everyone. sir. Thank you. So tomorrow Thank will you, be sir. lectures on 7th p.m. So please join the same. Thank you, sir. हा हा आणि आपण पूर्ण बेसिक ओके पासून ट्राय करू Thank you. जॉईन समजावण्याचा. सो प्लीज जॉईन द सेशन. थँक्यू एव्हरीवन. शुअर सर थँक्स. थँक्यू.